फक्त 13 वर्षाच्या स्ट्रिक्ट प्लॅनिंगनी 100 कोटीची लिगसी क्रिएट करू शकता. मिडल क्लास व्यक्ती, त्याची फॅमिली ॲव्हरेज इन्कम मधून 8 कोटी ते 30 कोटीपर्यंत नेटवर्क अचीव्ह करू शकते. हे आम्ही प्रूव्ह पण केलेलं आहे. मी 24 पासून 25 गेल्या एका वर्षामध्ये ज्यांनी फायनान्शियल मार्केटमध्ये ट्रेंड बघून इन्व्हेस्ट केले, त्याची कॅपिटल पण आज रिकवर होत नाही. एक्सपर्टकडे का जावं? त्याचा 25-30 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतोय, जेणेकरून त्या मिस्टेक्स तुम्ही तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये करणार नाही. तर डू इट युअर सेल्फ आय थिंक खूप डेंजर एक इन्व्हेस्टिंगचा प्रकार आहे. एका स्टेपच्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर व्होलॅटिलिटी रिस्क होऊ शकते. जास्त वर्ष रिटायरमेंटमध्ये निष्क्रिय राहून जगणं म्हणजे, मित्र म्हणतो की मोहाटापोहामध्ये जे बाईक चालवतात त्याच्यापेक्षा डेंजरस हेच लोक आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये इन्कम स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असायला हवे? मित्र म्हणा किंवा बँकर म्हणा, CA म्हणा, हे वेल्थ क्रिएशनसाठी तुम्हाला आयडियल पर्सन नाहीच आहेत. एज्युकेशन सिस्टीम आणि कल्चरची इच्छा आहे की सर्वसामान्य व्यक्ती ऑल द टाइम कोणावर तरी डिपेंड राहायला पाहिजे. शाळेमध्ये हेल्थ हा सक्तीचा विषय नाही, वेल्थ हा सक्तीचा विषय नाही, टाइम मॅनेजमेंट हा सक्तीचा विषय नाही. आता त्यांनी एका पगारावरती 1.5 कोटीचं लोन घेतलं तर प्रॉब्लेम काय होईल? उद्या त्याच्या जॉबमध्ये, त्याच्या इंडस्ट्रीमध्ये काही स्लोडाऊन आला, स्लॅकडाऊन आला तर त्याचा एका इन्कमवरचा जो EMIचा तो भार कोण सांभाळणार? खूप सारे क्लायंट्स रिटायरमेंटचा पैसा घेऊन त्यांची मुलं जर वेस्ट कंट्रीजमध्ये जर शिक्षण घेण्यासाठी चालले आहेत, तर डू यू फील की त्यांची मुलं त्या करेजीस कंट्रीमध्ये गेल्यामुळे वेल्दी होतील का? सो नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा रिटायरमेंटच्या पार्ट 2 सेशनमध्ये कनेक्ट झालो आहोत. बऱ्याच काही गोष्टी आणि चर्चा आज आपण करतोय, बट चेक करा लास्ट टाइमचा तुम्ही पार्ट 1चा भाग बघितला आहे का? का रिटायरमेंट हा असा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावर बऱ्याचशा लोकांना अजूनही क्लॅरिटी नाही. सो सुरुवात करण्यापूर्वी माझी ओळख करून देते. माझं नाव धनश्री सगरे. सिक्रेट्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम या पुस्तकाची मी को ऑथर आहे. आणि आत्तापर्यंत आपल्याला फायनान्शियल लाईफमध्ये लोकांनी काय मिस्टेक्स केल्यात याविषयी बऱ्याचशा त्रुटी माहीत नाहीये, तर त्याच आपण जाणीव करून घेणार आहोत. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा आपण नितीन सरांना इन्व्हाइट केले गेले. सो नितीन सर, पुन्हा एकदा तुमचं वेलकम आजच्या पॉडकास्ट. धन्यवाद. पुन्हा एकदा पार्ट 2 मध्ये आपण रिटायरमेंट वरती थोडं अजून मोठ्या लेवलवरती डिस्कशन आज करूया, ज्याचा ऑडियन्सला खूप नक्कीच फायदा होईल. थँक्यू. राईट सर, ॲज यू सेड, पार्ट 1 मध्ये बऱ्याचशा गोष्टी सरांनी असं सांगितल्या होत्या की 40 ते 45 किंवा 50 वयोगटातल्या व्यक्तीने फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये रिटायरमेंट ह्या गोष्टीला महत्त्व देणं का गरजेचं आहे, अगेन ते का करत नाहीत याविषयी पण त्यांनी काही सायकोलॉजिकल बायसेस सांगितले होते. तर त्याच विषयी आपण चर्चा इतकी मोठी पद्धतीने झाली होती की आम्हाला बराच कंटेंट कव्हर करायचा होता. तर त्यातलाच आजचा प्रकल्प असेल की पार्ट 2 मध्ये आज आपण कव्हर करतो. तर सुरुवात करण्यापूर्वी नितीन सर, मी तुम्हाला या गोष्टीचं पुन्हा एकदा तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टीज विषयी किंवा आतापर्यंत तुमच्या अनुभवाविषयी प्रेक्षकांना सांगू शकता का की तुमचा एक्सपिरियन्स काय टुवर्ड्स फायनान्शियल मॅनेजमेंट? एक्सपिरियन्स 2008 मध्ये कॉर्पोरेटचं जॉब सोडून फायनान्शियल प्लॅनिंग, वेल्थ मॅनेजमेंट या इंडस्ट्रीमध्ये, या सेक्टरमध्ये, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येण्याचा विचार केला. तेव्हापासून आत्तापर्यंत 17 वर्ष सलग वेल्थ मॅनेजमेंट अँड फायनान्शियल प्लॅनिंग प्रॅक्टिस करतोय. एक्सपिरियन्स हा आहे. आणि वन मोर थिंग की रिच एक्सपिरियन्स हा म्हणू शकतो की 190 पेक्षा सर्वसामान्य मिडल क्लास व्यक्ती, त्याची फॅमिली एका ॲव्हरेज इन्कम मधून 8 कोटी ते 30 कोटीपर्यंत नेटवर्क अचीव्ह करू शकते. हे आम्ही प्रूव्ह पण केलेलं आहे. आणि जवळपास 1200 लोक असे आहेत की ज्यांनी $500,000 नेटवर्क पण अचीव्ह केलेलं आहे. तो हा एक्सपिरियन्स आहे आणि हा एक्सपिरियन्स वाढतच चाललेला आहे. जनरली लोक कुठे कुठे मिस्टेक करू शकतील, जेणेकरून त्या मिस्टेक्सवरती त्यांनी काम केलं तर भविष्यामध्ये ते देखील त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये त्यांच्या परिवारातले पहिले मिलेनियर बनू शकतील. हा आमचा दृढ विश्वास आहे. येस, थँक्यू व्हेरी मच नितीन सर. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न हा असेल, आता 40 ते 45 वयोगटातली व्यक्ती अजूनही डू इट युअर सेल्फ करते इन्व्हेस्टिंगमध्ये, तो हे कितपत घातक ठरू शकतो त्यांना? आता ते तर खूपच घातक आहे, डेंजरस आहे. म्हणजे हा प्रकार असा आहे की डोळ्यावरती पट्टी बांधून तुम्ही एका एक्सप्रेस वे वरती 100च्या स्पीडनी गाडी चालवताय आणि दोन्ही पाय तुमच्या ॲक्सिलेटरवरती आहेत. तर डू इट युअर सेल्फमध्ये जनरली काय होतं की बरेचसे लोक त्यांचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह क्लिअर नाही करत. पहिली मिस्टेक ही असते की त्यांना गोल्स ऑब्जेक्टिव्ह माहीत नसतात. दुसरी मिस्टेक ही असते की ते
गोल्स ऑब्जेक्टिव्ह माहीत नसतात, त्यामुळे ते रिस्क मॅनेजमेंट दुर्लक्ष करतात. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे प्रॉपर प्रोटेक्शन त्यांचं नसतं, प्रॉपर इन्शुरन्सेस नसतात. तिसरी मिस्टेक ही होते की त्यांना ॲसेट्स माहीत नसतात, कोणकोणते ॲसेट्स आहेत आणि कोणती ॲसेट्स त्यांना वेल्थ क्रिएट करण्यासाठी खूप कामाला येईल. त्यामुळे ॲसेट अलोकेशन ते प्रॉपर नाही करत, रँडम इन्व्हेस्टमेंट करतात. चौथी मिस्टेक, ॲसेट अलोकेशन नाही करत, त्यामुळे ते ट्रेंडला ऑल द टाइम फॉलो करतात. ही गोष्ट त्यांना कळत नाही की ट्रेंडला फॉलो केल्याने काय होतं की ट्रेंड ऑल द टाइम सरळ जाईल असं त्यांना बिहेवियर त्यांचं बनलेले असतात, बायसेट झालेले असतात. जसं 2020 ते 2024 पर्यंत ट्रेंड सलग वरती चाललेला, पण अचानक 24 ते 25 मध्ये जर ट्रेंड बघितला तर ट्रेंड एक वर्षामध्ये वेडावाकडा फिरायला लागला. म्हणजे 24 पासून 25 गेल्या एका वर्षामध्ये ज्यांनी फायनान्शियल मार्केटमध्ये ट्रेंड बघून इन्व्हेस्ट केले त्याची कॅपिटल पण आज रिकवर होत नाहीये. तर डू इट युअर सेल्फ मध्ये जनरली जेन्झीज जे असतात, म्हणजे जे वयाचं त्यांचं जे आहे एज ग्रुप जर बघितला तर एक साधारण 25 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत, तर हे डू इट युअर सेल्फ करतात. आणि इतकं डेंजरस आहे, इतकं घातक आहे की कालांतराने त्यांची जी काही थोडीशी संपत्ती जी क्रिएट होण्याची चान्सेस असतात ते पण होत नाहीत, रादर दॅन ते डिस्ट्रॉय होतात. तर एक रिसर्च सांगतो की ज्यामध्ये क्लिअरली सांगितलं की मोस्ट वर्स्ट इन्व्हेस्टर कॅटेगरी, आणि ही कॅटेगरी आहे की यंग मेल विथ 2 or 3 डिग्रीज, म्हणजे ज्याच्याकडे 2 ते 3 युनिव्हर्सिटीच्या डिग्रीज आहेत आणि तो यंग आहे, पुरुष आहे, ती मोस्ट वर्स्ट कॅटेगरी आहे, जेणेकरून ते डू इट युअर सेल्फ वरती फोकस करतात. जनरेशन एक्सनी जर या 5 गोष्टी अवॉइड केल्या तर त्यांना वेल्थ क्रिएट करणं फार सोपं जातं. जनरेशन एक्स मध्ये प्रॉब्लेम काय होतो की आज साधारण त्यांचं वय कन्सिडर केलं तर 40 ते 55 एज ग्रुपमध्ये आहेत. तर इथे ते डू इट युअर सेल्फ करतील तर पुढच्या 10 वर्षामध्ये त्यांना सावरायला वेळ मिळणार नाही आणि जेणेकरून ते गॅरंटेड फायनान्शियल ब्रोक होतील. जेन्झीजला काय होईल की जेन्झीजने मिस्टेक केलं तर त्यांना पुढे अजून 25-1 वर्ष त्यांच्याकडे आहे सावरायला, त्यामुळे जेन्झीज डू इट युअर सेल्फ करणार. जनरेशन नेक्स्ट म्हणजे 40-55 व्यक्तीच्या ग्रुपमध्ये जी व्यक्ती आहे तिला करिअरकडे फोकस करायचं आहे, हेल्थकडे फोकस करायचं आहे, फॅमिलीकडे फोकस करायचं आहे, स्पिरिच्युअलिटीकडे फोकस करायचं आहे आणि बाकी ज्या गोष्टी आहेत हे एक्सपर्टकडे डेलिगेट करणं फार गरजेचं आहे. तर डू इट युअर सेल्फ फार घातक आहे. डोळ्यावर पट्टी बांधून एका रिकाम्या रस्त्यावरती 100च्या स्पीडनी दोन्ही पाय एक्सिलेटरवरती ठेवून गाडी चालवण्यासारखं हा प्रकार होईल. तर शक्यतो अवॉइड करा. खूप सारे लोक करतात. सल्ला हाच आहे की रादर दॅन एका एक्सपर्टकडे जा, एक्सपर्टला आधी अंडरस्टँड करा, त्याची क्रायटेरिया बघा, त्याचा एक्सपिरियन्स बघा, त्याचं स्ट्रक्चर बघा, प्रोसेस बघा, सिस्टम बघा आणि त्याच्या स्ट्रक्चरचं प्रोसेसचं सिस्टमचं तुम्हाला खरंच फायदा होईल का, त्यांनी अजून कोणाला फायदा करून दिलेला आहे का, वेल्थ क्रिएट करून दिलेली आहे का, हे ज्यावेळेस तुम्ही अंडरस्टँड करणार त्यावेळेस तुम्ही तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये कॉन्फिडंटली चालायला सुरुवात करा. जर तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये तुम्ही कॉन्फिडंटली 1 वर्ष चालू शकत नाही, दॅट मीन्स तुमची सेल्फ इमेज फार वीक आहे, कॅरेक्टर फार वीक आहे, फायनान्शियल लिटरसी फार डिक्लाइन आहे. तर ती वाढवण्यासाठी तुम्हाला एका एक्सपर्टकडे जाणं फार गरजेचं आहे. आणि एक्सपर्टकडे जाण्यासाठी ना मन मोठं लागतं. राईट. कारण एक्सपर्टकडे का जावं, कारण तो 20-25 वर्ष अशा प्रॅक्टिसमधून गेला असेल ज्यामध्ये त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्याने खूप साऱ्या मिस्टेक्स अवॉइड केल्या आहेत, काही मिस्टेक केल्या असतील ज्या तुम्हाला अवॉइड करायला तो सांगेल. म्हणजे त्याचा 25-30 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतोय आणि जेणेकरून त्या मिस्टेक्स तुम्ही तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये करणार नाही. म्हणून एक्सपर्टकडे जा आणि एक्सपर्टच तुम्हाला पुढच्या 10-15 वर्षामध्ये वेल्थ कशी क्रिएट करायची आहे याचं ब्ल्यूप्रिंट्स देईल, ते स्ट्रक्चर तुम्हाला देईल. कारण विदाउट स्ट्रक्चर आय डोंट थिंक सो की या भूतलावरती कोणती व्यक्ती वेल्थ क्रिएट करेल. बाय चान्स जरी केली तरी विदाउट स्ट्रक्चर ती प्रोटेक्ट नाही करता येईल. तर डू इट युअर सेल्फ हा जो कॉन्सेप्ट आहे स्पेसिफिकली 2020 नंतर ज्यावेळेस इंडियामध्ये इंटरनेटचा स्पीड वाढला, रिसोर्सेस वाढले, जिओ आलं, त्याच्यानंतर सर्व लोकांना टेक्नॉलॉजी त्यांच्या फिंगरटिप्सवरती आहे, रिसोर्सेस फिंगरटिप्सवरती आहे आणि इन्व्हेस्टिंग वर्ल्ड आता डू इट युअर सेल्फमध्ये 2020 नंतरच जायला सुरुवात झालं. त्याच्या आधी तर लिमिटेड रिसोर्सेस होते, लिमिटेड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स होते, त्यामुळे लोक फिअरफुल जे लोक होते ते FDs किंवा फिक्स्ड इन्कममध्ये इन्व्हेस्ट करायचं. रेअरली कोणी फायनान्शियल मार्केट आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं. तर डू इट युअर सेल्फ आय थिंक खूप डेंजर एक इन्व्हेस्टिंगचा प्रकार आहे. तुम्ही 40-45 वर्ष नोकरी करून पण डू इट युअर सेल्फमध्ये वेल्थ क्रिएट नाही करू शकत. सो इट्स गॅरंटेड की डू इट युअर सेल्फ करणारी जनरेशन एक्स मधली कोणी व्यक्ती असेल तर ती नक्कीच ट्रॅपमध्ये 100% ट्रॅपमध्ये नक्कीच नाही, 100%.
गुड. हा त्यांचा एक्सपिरियन्स सांगतोय की जर तुम्ही जनरेशन एक्स मध्ये आहात आणि तुमच्याकडे 10 आणि 15 वर्ष हातामध्ये आता अवेलेबल असतील तर बिलकुल पण डू इट युअर सेल्फ या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या लाईफला डिस्ट्रॉय करताय. तर मेक शुअर जे काही अंडरस्टँड करताय यामधलं गांभीर्य पण अंडरस्टँड करताय तर तुम्ही एकटेच डिस्ट्रॉय नाही होत, त्याच्यासोबत तुमची एंटायर फॅमिली पण डिस्ट्रॉय होते. डू इट युअर सेल्फ करताना बिंग एक्सपर्ट नितीन सर तुम्हाला काय वाटतं कुठले असे ब्लाइंड स्पॉट्स असू शकतात की ज्या ब्लाइंड स्पॉट्सला जनरेशन एक्स म्हणू शकतो की ती अवॉइड करते किंवा इग्नोर करते? म्हणून आधीच्या क्वेश्चन मध्ये मी याचं आन्सर पण दिलं की डू इट युअर सेल्फ मध्ये शक्यतो तुम्ही गोल्सला प्रायोरिटी देत नाही. गोल्सला प्रायोरिटी देत नाही त्यामुळे ऑब्जेक्ट तुमच्या लाईफ मधलं माहित नाही, ऑब्जेक्ट नाही त्यामुळे तुम्ही इन्स्पायर नाही. तुम्ही तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये पैसे कमवण्यासाठी, पैसे सेव्ह करण्यासाठी, पैसे मॅनेज मल्टिप्लाय करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी, प्रिझर्व करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पैसे एन्जॉय करण्यासाठी इन्स्पायर नाहीये ना तर तुमच्या हालचाली पण तशाच पद्धतीने येणार. तो फर्स्ट ब्लाइंड स्पॉट तर हाच आहे की तुम्ही ब्लाइंडली तुमचा कष्टाने कमवलेला पैसा कोणाच्याही सांगण्यावर इन्व्हेस्ट करायला सुरुवात करता इमिजिएट. कारण लोकांना भारतामध्ये आज प्रॉब्लेम काय आहे की बऱ्याचशा लोकांना फायनान्शियल सोल्युशन इमिजिएट पाहिजे. त्यांना बिलकुल अंडरस्टँड नाही करायचं की चॅलेंज काय आहे त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये. आता जनरेशन एक्स मध्ये तर त्याचं चॅलेंज काय असेल की आज तो 40 वर्षाचा किंवा 45 वर्षाची व्यक्ती आहे. कालांतराने पुढच्या 15 वर्षानंतर त्याला फोर्सफुली ऍक्टिव्ह इन्कम मधून बाहेर यायचे 55 किंवा 60व्या वर्षी. आजचा खर्च त्याचा अगदी साधा आहे. म्हणजे आपण ऍव्हरेज एक्सपेन्स भारताचा जर पकडला तर 50,000 रुपये आपण कन्सिडर करू महिन्याचा. 6 लाख रुपये वर्षाचा झाला. 6 लाख रुपये वर्षाचा एक्सपेन्स आयुष्य जगायचंय 15 वर्षानंतर तरी देखील 3.5 कोटी रुपयाची रिटायरमेंट मध्ये त्याला गरज लागेल. 3.5 कोटीचं रिटायरमेंट फंड त्याला अचीव्ह करण्यासाठी आज त्याच्याकडे तेवढे पैसे सेव्ह पण नाही राहते ती त्याला इन्व्हेस्ट करता येईल. त्यामुळे जितकं इन्फ्लेशन आता इथून पुढे जे वाढलेलं ऑलरेडी वाढलेलं आहे इथून पुढे वाढेल तितकं या खेळामध्ये जनरेशन एक्स ट्रॅपमध्ये. त्यामुळे हा ब्लाइंड स्पॉट आहे की तुम्हाला गोल्स ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला माहिती पाहिजे. गोल्स ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला तुमचं स्कोर बोर्ड काय आहे ना हे डिसाईड करायला लावते. म्हणजे स्कोर बोर्ड तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या पद्धतीने किती पैसे सेव्ह करायचे, किती पैसे इन्व्हेस्ट करायचे, कशा पद्धतीने डायव्हर्सिफिकेशन करायचं हे तुम्हाला कळतं. अगेन एक ब्लाइंड स्पॉट जनरेशन एक्स मध्ये असतो की ते प्रॉपर इन्शुर्ड नसतात. त्यामुळे काय होतं की अचानक मेडिकल इमर्जन्सी आली तर प्रॉब्लेम मध्ये येतात. थर्ड ब्लाइंड स्पॉट हा आहे की लॅक ऑफ डायव्हर्सिफिकेशन, एकाच टाईपच्या ॲसेटमध्ये कॉन्सन्ट्रेट करणं. इन्फ्लेशन हा एक पार्ट आहे त्याला कन्सिडर न करणं. तो कॅपिटल लॉस होऊ शकतो. त्याच्यानंतर एकाच टाईपच्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर व्होलॅटिलिटी रिस्क होऊ शकते. त्याच्यानंतर इन्फ्लेशनमुळे काय होतं की आज जी गोष्ट तुम्हाला 10,000मध्ये विकत घेत आहे कालांतराने त्या वस्तूची किंमत 10,000 राहणार नाही. इन्फ्लेशन ऍड होऊन कदाचित 20,000 होईल, 30,000 होईल. परत एक ब्लाइंड स्पॉट असं आहे की जास्त वर्ष तुम्ही रिटायरमेंट मध्ये जगण्याचे पण चान्सेस आहेत ना. आज 40 वर्षाची व्यक्ती कदाचित त्याच्या करिअरमधून 60व्या वर्षी बाहेर न येता, ऍक्टिव्ह इन्कम मधून 60व्या वर्षी बाहेर न येता ती 50 किंवा 55व्या वर्षी पण बाहेर येईल. कित्येक केस स्टडीज आमच्याकडे आहेत की 50व्या वर्षी लोक फायनान्शियली स्ट्रगल करतायत, नोकरीतून त्यांना बाहेर काढण्यात आलंय आणि आता या एजमध्ये त्यांना त्यांचं एक्सपिरियन्स म्हणा, स्किल म्हणा, दुसरा चांगला जॉब मिळून देत नाहीये. तर इथून 50व्या वर्षी म्हणा, 55व्या वर्षी तुम्ही रिटायरमेंट ऑलरेडी स्टार्ट झालंय, त्याच्यानंतर 25, 30, 35 वर्षाचं तुमचं रिटायरमेंट. तर लॉन्जिव्हिटी आता वाढलेली. तर लॉन्जिव्हिटी ही पण एक ब्लाइंड स्पॉट आहे की जास्त वर्ष रिटायरमेंट मध्ये निष्क्रिय राहून जगणं म्हणजे मी तर म्हणतो की मौत का कुआमध्ये जे बाईक चालवतात त्याच्यापेक्षा डेंजरस हेच लोक आहे 30-40 वर्ष विदाउट ऍक्टिव्ह इन्कम, विदाउट पॅसिव्ह इन्कम रिटायरमेंट मध्ये जगतात. तर हे ब्लाइंड स्पॉट आहेत ना, खूप सारे लोक दुर्लक्ष करतात. एज्युकेशन सिस्टीम, स्कूल आपल्याला या ब्लाइंड स्पॉट विषयी बिलकुल सांगत नाही. अजून ब्लाइंड स्पॉट सांगायचे झाले तर आज खूप सारे असे जनरेशन एक्स मधले लोक आहेत जे वयाच्या 45-50 वर्षामध्ये त्यांच्यावरती त्यांचे आई वडील फायनान्शियल डिपेंड आहेत. आता हे आई वडील अजून 25-30 वर्ष जगणार आहेत, त्यांची पण फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती आहे. हा एक ब्लाइंड स्पॉट आहे. त्याच्यानंतर अजून एक ब्लाइंड स्पॉट आहे की हल्लीच्या काळामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल खूप सारे क्लायंट्स आहेत की त्यांची मुलं हायर एज्युकेशन बाहेर गावी वेस्टमध्ये जाऊन घेतलेलं आहे. त्यांनी 2-3 वर्ष तिथे थांबून त्यांना तिकडे नोकरी नाही मिळते किंवा मनासारखी नोकरी नाही मिळते. आज ते परत भारतात आलेले आहेत.
तर त्यांची जबाबदारी ज्या स्ट्रगल करतायत त्यांची पण त्या पेरेंट्स वरती येते. हा पण एक ब्लाइंड स्पॉट आहे की तुमची पुढची जनरेशन तुमच्या रिटायरमेंटमध्ये तुमच्यावरती फायनान्शियल डिपेंड होण्याचे चान्सेस आहेत. ब्लाइंड स्पॉट अजून एक आहे की हेल्थ केअर पण फार कॉस्टली होत चाललेलं आहे. हा एक ब्लाइंड स्पॉट आहे जेणेकरून तुम्ही जर आज आजारी पडलात किंवा तुम्हाला काही इंजरी झालं, काही पेंडेमिक आलं, हॉस्पिटलायझेशन तुम्हाला करण्याची वेळ आली, तर त्या वेळेस तुमचं कॅश फ्लो डिस्टर्ब होणार आहे. तर ब्लाइंड स्पॉट हे जे आहेत ना, याच्यावरती काम नाही केलं, स्ट्रक्चर जर असेल तर तुम्ही ब्लाइंड स्पॉटवरती काम करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला ब्लाइंड स्पॉट माहिती असतील त्यावेळेस तुम्ही त्याच्यासाठी मेंटली, फिजिकली, इमोशनली आणि फायनान्शियली चारही गोष्टींनी तुम्ही प्रिपेअर्ड राहता. आणि आता प्रिपेअर्ड झाल्यानंतर ते एक्झॅक्ट सिच्युएशन आली तर तुम्ही फायनान्शियल ब्रोक नाही होत ना. स्ट्रक्चर प्लॅन काय असतो की तुम्हाला कुठलीही सिच्युएशन आली तरी तुमचा फायनान्शियल जर्नीमध्ये वर्स्ट सिच्युएशन येऊ दे, बेस्ट सिच्युएशन येऊ दे, बेस्ट सिच्युएशन येऊ दे, तिन्ही सिच्युएशनमध्ये तुम्हाला प्रिपेअर्ड राहतो. तर ब्लाइंड स्पॉट ज्याला माहिती असतील ना ती व्यक्ती फायनान्शियली इन्क्लाइन आहे. खूप साऱ्या लोकांना ब्लाइंड स्पॉट्स काय आहेत त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये हेच माहीत नाही. तर प्लीज त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही त्याच्यावरती काम केलं तर तुम्ही खूप सुखाने फायनान्शियल लाईफ तुमचं जगू शकाल. बऱ्याच गोष्टी गांभीर्याने सरांनी सांगितल्यात की सर्वसाधारण व्यक्तीच्या लाईफमध्ये कुठल्या स्टेजमधून ती जात असते आणि या स्टेजमधून जाताना त्या कुठल्या स्पॉट्सला अवॉइड करते. दॅट इज कॉल्ड ब्लाइंड स्पॉट्स. आणि हे ब्लाइंड स्पॉटमधलं एक जरी स्पॉट तुमच्या लाईफमध्ये जर आला तर तुमचं लाईफ डिस्ट्रॉय होऊ शकतं, कारण तुम्ही त्याच्यासाठी प्रिपरेशन नाही केलेलं आहे. तर मेक शुअर इन्व्हेस्टिंग करण्यापूर्वी स्ट्रक्चर करणं का गरजेचं आहे यावर वारंवार गेले 17 वर्ष नितीन सर फार प्रायोरिटीवर फोकस करून सांगतायत की विदाऊट एनी स्ट्रक्चर तुम्ही फायनान्शियल ॲसेट्समध्ये इन्व्हेस्टिंग करणं चुकीचं असेल. डेफिनेटली जर काही ॲसेट्स तुमच्याकडे आल्या तरी पण विदाऊट स्ट्रक्चर तुमच्या ॲसेट्स तुमच्या नेक्स्ट जनरेशनपर्यंत नाही पोहोचणार, कारण स्ट्रक्चरच नाही आहे. तर मी पण मानते, कारण एखादं घर जरी कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आपल्याला स्ट्रक्चर लागतो, आर्किटेक्चरचा प्लॅन लागतो. मग जेव्हा तुमचं वेल्थ कन्स्ट्रक्शनचं जर्नी तुम्ही चालू करता तर वेअर इज युअर प्लॅन, वेअर इज युअर स्ट्रक्चर. आणि या स्ट्रक्चरमध्ये जे काही टप्पे सरांनी सांगितलेत ना, कुठलाही इन्फ्लुएन्सर याच्याकडे कुठल्याही पद्धतीने फोकस नाही करत आहे, कारण मेजर फोकस त्यांचे प्रोडक्ट सेल करण्यामध्ये असतात. तर विदाऊट स्ट्रक्चर कोणीच ॲसेट नाही क्रिएट करू शकत, वेल्थ पण नाही क्रिएट करू शकत. राईट. सो नितीन सर, फॅमिली फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये बऱ्याचशा वेळेला लोक इन्व्हेस्टिंग तर स्टार्ट करतात, बट रिटायरमेंट प्लॅनिंग करताना काही रिस्क फॅक्टर्स असतात, त्या रिस्क फॅक्टरला अवॉइड करतात. तर असं कुठले रिस्क मॅनेजमेंट आहे ज्याच्यावर त्यांनी फोकस केलं पाहिजे? रिस्क मॅनेजमेंट सर्वात महत्वाचं, तुमची लॉन्जिव्हिटी आधी चेक करा की आज तुमचं वय किती आहे. साधारण आपण समजा एखादं उदाहरण घेऊ. समजा आता एखादी व्यक्ती 45 वयाची आहे, पुढच्या 15 वर्षांनी ती रिटायरमेंट पर्यंत पोहोचतील, आणि याला तुम्ही कशा पद्धतीने इलॅबोरेट करू शकता? हा, मग साधारण समजा तुमचं वय आता 45 वर्ष आहे आणि तुम्ही कॉर्पोरेट जॉबमध्ये आहात, 60ला तुम्हाला रिटायर व्हायचं, तर 15 वर्षाचा तुमच्याकडे हार्ड टाइम आहे. या 15 वर्षामध्ये तुम्हाला किती पैसे 60व्या वर्षी रिटायरमेंटला लागतील याचं पहिलं मोजमाप करा. आज तुम्ही लाईफ कितीचं जगताय? 1 लाख रुपयाचं आयुष्य जगताय, पण आज 1 लाख रुपयाचं आयुष्य जगण्यासाठी तुमचं ऍक्टिव्ह इन्कम आहे. आज तुमच्या ऍक्टिव्ह इन्कमच्या कारणाने तुम्ही ते 1 लाखाचं आयुष्य जगताय. पण थोडा विचार करा की 15 वर्षानंतर तुमचं ऍक्टिव्ह इन्कम 0 होणार आहे, रादर दॅन कमी होणार आहे. 15 वर्षानंतर तुमचे खर्च पण राहणार आहेत. आज तुमचं ऍक्टिव्ह इन्कम जे आहे त्या बेसवरती तुम्ही 1 लाख रुपये खर्च करतायत, पण आजचा 1 लाख रुपयाचं आयुष्य तुमचं ऍक्टिव्ह इन्कम नसताना 15 वर्षांनी 7% इन्फ्लेशन ऍड झालं तर 3.5 ते 4 पटीने तो वाढेल. 3.5 ते 4 लाख रुपये तुम्हाला दर महिन्याला 15 वर्षानंतर दरवर्षी इन्फ्लेशन ऍड होऊन लागणार. अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला 60व्या वर्षी 7 कोटी रुपयाची गरज राहील रिटायरमेंटमध्ये. म्हणजे आज 45 वर्ष तुम्ही एज म्हणताय ना, त्या एज वाल्यांचं आज काही खरं नाहीये जर त्यांनी स्ट्रक्चर नाही केलं असेल तर. 60व्या वर्षी 7 कोटी लागतील, तर आज 7 कोटी अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला त्यांना काय करायचं की आतापर्यंत किती त्यांनी रिटायरमेंटसाठी त्यांनी प्रोव्हिजन केलेलं आहे, किती EPF जमा आहे, NPS मध्ये किती आहेत, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ किती आहे, स्टॉक पोर्टफोलिओमध्ये काय आहे का, किंवा रिअल इस्टेटमध्ये केलेलं आहे का, याची व्हॅल्युएशन चेक करा. आजच्या घडीला काय डेफिशिट काय येत आहे, ती व्हॅल्यू आता तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी काम करायचं. राईट. मग ही व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्हाला कळते त्यावेळेस तुम्हाला कुठे आणि किती इन्व्हेस्ट करायचं आहे
हे डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा करायचं आहे. डायव्हर्सिफिकेशन की सक्सेस आहे. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे या ॲसेट क्लासमध्ये किती प्रमाणामध्ये करायचं आहे, इक्विटीमध्ये किती करायचं आहे, स्टॉक मार्फत करायचं आहे, मॅनेज फंड मार्फत करायचं आहे, ऑरेंज रिअल इस्टेटमध्ये करायचं आहे. रिअल इस्टेटमध्ये पण तुम्हाला रेसिडेन्शियलमध्ये करायचं आहे किंवा तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये कमर्शियलमध्ये करायचं आहे, ऑफिस स्पेसमध्ये करायचं आहे, REIT मध्ये करायचं आहे. याचं मोजमाप तुम्हाला करणं गरजेचं आहे. गोल्डमध्ये किती ठेवायचं आहे, ETF मध्ये ठेवायचं आहे की बॉन्डमध्ये ठेवायचं आहे, फिजिकल ठेवायचं आहे, त्याच्यानंतर फिक्स्ड इन्कममध्ये कुठे ठेवायचं आहे, NPS मध्ये किती करायचं आहे. या सर्व गोष्टींचं जे डायव्हर्सिफिकेशन होतं धनुषी मॅडम, हे तुमच्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हशी तुम्ही किती कनेक्ट आहात त्या पद्धतीने होतं. जितकं तुम्ही तुमच्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हशी कनेक्ट आहात, स्पेसिफिकली रिटायरमेंट, तितकं उत्तमरित्या डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला करता येऊ शकतं. एक केस सांगतो. जनरेशन वायची ज्यावेळेस 13 वर्षापूर्वी 2013 मध्ये त्या व्यक्तीचं वय 34 वर्ष होतं. ही व्यक्ती कॉर्पोरेटमध्ये जॉब करत होती. याच्या केसमध्ये ही एक गोष्ट चांगली होती की ती प्लॅनिंगसाठी आपल्याकडे आली. प्लॅनिंगसाठी वयाच्या 34व्या वर्षी आली. त्यावेळेस ती कॉर्पोरेट जॉबमध्ये होती. पण त्याआधी 2 वर्ष ती दुबई आणि कतार या देशामध्ये, कारण 2-2.5 वर्ष त्या देशामध्ये होती. तिथे त्यांनी चांगलं अर्निंग केलं आणि चांगले सेव्ह केले. त्याच्याकडे लमसम पैसे होते. पण ज्यावेळेस ती भारतामध्ये आली त्यावेळेस त्याला तो पगार नाही मिळाला. तर 2000 साधारण मी म्हणतो 13ची ही गोष्ट आहे. 2013 मध्ये त्या व्यक्तीचं 34 वर्ष होतं. 2013 मध्ये त्या व्यक्तीचं 75,000 रुपये महिन्याचं उत्पन्न होतं. आज 2026 मध्ये आहे. आज 2026 मध्ये त्या व्यक्तीचं महिन्याचं उत्पन्न 1,60,000 रुपये. पण 2013 पासून तो स्ट्रक्चर प्लॅनिंग मध्ये आहे. 2013 पासून तो रेग्युलर फक्त त्याच्या उत्पन्नाच्या 15%च इन्व्हेस्ट करतोय. पण फायदा कुठे झाला की तो 2 वर्ष बाहेरच्या देशामध्ये होता. तिथून जी लमसम अमाऊंट होती ती स्ट्रक्चर प्लॅनिंगला योग्य पद्धतीने युटिलाइज केली. फायदा काय झाला की त्याला गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हची क्लॅरिटी होती. फक्त मुलीचं फ्युचर, त्याचं रिटायरमेंट, एमर्जन्सी आणि फार फार तर थोडे वेकेशन जे आहेत, या 3-4 गोष्टींवरती फोकस झाला. स्ट्रक्चर केलं, कन्सिस्टंट स्ट्रॅटेजी केली. आज 2026 मध्ये जवळपास 4 कोटीचं त्याचं नेटवर्क आहे. हा 4 कोटीच्या नेटवर्क मध्ये इथे गोष्ट संपत नाही. 4 कोटीच्या नेटवर्क वरती जर बघितलं 6% जी इल्ड आहे, इन्कमची इल्ड, तर ती साधारण 24 लाख रुपये वर्षाची होते. 24 लाख वर्षाची म्हणजे 2 लाख रुपये त्याचं पॅसिव्ह इन्कम दर महिन्याला वयाच्या 47व्या वर्षी मिळतंय. म्हणजे एकीकडे तो आज 47व्या वर्षी 1,60,000 जे कमवतोय ऍक्टिव्हली, त्यासाठी त्याचे 8 तास आणि 1,60,000 त्याचं इंडिव्हिज्युअल इन्कम, त्याचं वाईफचं पण कॉन्ट्रीब्युशन. तो 8 तास, ती 8 तास म्हणून 16 तास काम करतात, तेव्हा घरामध्ये 1,60,000 येतात. दुसरीकडे 13 वर्षाचं स्ट्रक्चर प्लॅनिंग, कन्सिस्टंट स्ट्रॅटेजी, एक्सपर्टचं नॉलेज, एक्सपर्टचा सल्ला, या सर्व गोष्टी घेऊन 2 लाख रुपये पॅसिव्ह इन्कम मिळत आहे. म्हणजे 16 तासामध्ये 1.5 लाख, इथे 2 लाखासाठी 0 तास. बट 13 वर्षाचं डिसिप्लिन, कमिटमेंट, क्लॅरिटी, कन्सिस्टन्सी, त्या गोष्टी असल्या कारणाने ती व्यक्ती आज पॅसिव्ह इन्कम अर्न करते. ज्याच्याकडे डिसिप्लिन नाही, कमिटमेंट नाही, कन्सिस्टन्सी नाही, क्लॅरिटी नाही, ती व्यक्ती काय जाणार, कुठे जाणार? ती व्यक्ती किती पण स्मार्ट असू दे, AI मध्ये मास्टर असू दे, तरी पण ती वेल्थ क्रिएट नाही करू शकत. कारण बाकीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे वेल्थ क्रिएट करण्यासाठी ते मिसिंग आहेत. गोष्ट तर इथे थांबत नाहीये. 2 लाखाच्या पॅसिव्ह इन्कम वरती तो आजपासून 47 वर्षापासून सुरुवात करतोय. त्यानंतर 80 पर्यंत हे सर्व एन्जॉय करतोय. 80व्या वर्षी समजा तो हे जग सोडून गेला तर नेक्स्ट जनरेशनला जवळपास 94 कोटीची 94 करोडची लगभग 100 करोडची लिगसी देऊन जाणार. म्हणजे लिगसी पण प्लॅनिंग केली त्यांनी. फक्त 13 वर्षाच्या स्ट्रिक्ट प्लॅनिंगनी 100 कोटीची लिगसी क्रिएट करू शकता. लाईव्ह केस स्टडी, अशा शेकडो केस स्टडीज आहेत. प्रॉब्लेम आहे की लोकांना ना सोल्युशन झटपट पाहिजे आणि म्हणून ब्लाइंडली ते लोक इन्व्हेस्ट करतात, फक्त ग्रोथच्या पाठी धावतात. FNO, फ्युचर, वेल्थ क्रिएशनचे प्रिन्सिपल कधी अंडरस्टँड नाही करत. म्हणून 1% लोकांकडे वेल्थ आहे, रेस्ट 99% लोक रिटायरमेंटमध्ये स्ट्रगल करतात. मी असं म्हणेन की जनरेशन X मध्ये जे लोक आहेत ना, त्यातले 99% लोक रिटायरमेंट पर्यंत फायनान्शियली स्ट्रगल करत असतील. रादर दॅन रिटायरमेंट नंतर पण त्यांचा पैसा 5 ते 10 वर्ष त्यांच्याकडे राहील, त्याच्यानंतर त्यांना डिपेंड राहावं लागेल कोणावरती तरी. ही फार कठीण स्थिती आहे. तर हे जनरेशन Xला या पद्धतीने प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे.
तुमचा असं सर्वे आहे की नेक्स्ट ही जी 40ची जनरेशन आहे ही बॅडली फायनान्शियल ट्रबलमध्ये असेल? नाही, हा सर्वे नाही, एक्सपिरियन्स आहे. सर्वे तर ते गव्हर्नमेंटचे लोक करतात. आम्ही एक्सपिरियन्स केलेला आहे आत्तापर्यंतच्या केस स्टडी मधले. हे रिअल लाईफ केस स्टडी, रिअल लाईफ स्टोरीज आहे. माइंड ब्लोईंग. 13 वर्षामध्ये एखाद्या व्यक्ती फायनान्शियल लाईफला मॅनेज करून स्ट्रक्चर्ड करून जर त्याच्या शेवटच्या काळामध्ये जाताना त्याच्या नेक्स्ट जनरेशनला 100 कोटीचा विचार करू शकते, बट ही सर्वसामान्य लोकांना ही सुपरफिशियल का वाटते की अशा घटना अशा त्यांच्या डोळ्यासमोर का नाही आहेत? क्वेश्चन एकदम फार उत्तम तुम्ही विचारलेलं आहे. सर्वसामान्य व्यक्तीला या गोष्टीचं भान का नाहीये? तर का नाहीये की लहानपणापासून आपल्या कल्चरमध्ये ना फायनान्शियल लिटरसी इम्पॉर्टंट नाही. हा सक्तीचा किंवा आवडीचा सब्जेक्ट नाही बनवलेला आहे. त्यामुळे भारतीय जे कल्चर आहे हे फिअरफुल कल्चर मानलं जातं. आता फिअरफुल कल्चरमध्ये गोष्ट अशी होते की आपल्याला लहानपणापासून भीतीमध्ये वाढवलं असतं. पैशाविषयी निगेटिव्ह कॉनोटेशन सांगितलेलं असतं. श्रीमंत लोक वाईट असतात, श्रीमंत लोक जास्त पैसे कमवण्यासाठी चुकीच्या गोष्टी करतात, श्रीमंत लोकांपासून 4 हात लांब राहा. राईट? श्रीमंत बनायचं असेल तर चुकीची कामं करावी लागतात, पैसे झाडाला लागत नाही, सरळ मार्गाने पैसे कमवायचं असेल तर नोकरी करावी लागते. तर या काही प्रोग्रामिंग केले तितके हार्ड आहेत. त्यामुळे हे कल्चर फिअरफुल कल्चर. त्यामुळे हे काही कोइन्सिडंट नाही आहे की भारतामध्ये इन्व्हेस्टिंग आणि बिझनेस या 2 गोष्टीवरती बोललं जात नाही. याच्या अपोजिट जर तुम्ही वेस्टमध्ये जा, जे टॉप 3 कंट्रीज आहे जसं अमेरिका आहे, जर्मनी आहे, चायना आहे, यांचं कल्चर करेजियस कल्चर आहे. तर जिकडून लहानपणापासून करेजच चालू होतं ना, त्यांचे व्हायब्रेशन थोडे हाय असतात. आणि जिथे करेज चालू असतं तिकडे बिझनेस आणि इन्व्हेस्टिंग हे खूप इम्पॉर्टंट आणि सक्तीचा सब्जेक्ट असतं. रादर दॅन या 3 देशामध्ये तुम्हाला, आय डोंट नो, मला माहिती आहे की नाही माहीत तुम्हाला किंवा प्रेक्षकांना माहिती आहे की नाही माहीत, मला माहीत नाहीये, पण या 3 देशामध्ये कॅज्युअलनेस म्हणजे सीन आहे. कॅज्युअलनेस म्हणजे सीन म्हणजे कॅज्युअलनेस हे पाप आहे. पण वेळेस आपण भारतामध्ये फायनान्शियल लिटरसी जाऊ द्या लांबची गोष्ट, 365 दिवसामध्ये आपण ढुंकून पण आपलं ॲसेट्स किती झालेले आहेत, नेटवर्थ किती झालेलं आहे, आपल्याकडे उरलेले वय किती आहे आणि किती जगणार आहे आणि किती आपल्याला नेटवर्थ अचीव्ह करायचं आहे, स्कोरबोर्ड किती हवा आहे, हे यामध्ये आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नसतो. तो हा लहानपणापासून झालेला कल्चरचा भाग आहे. कल्चर आपण बदलू शकत नाही. माइंडसेट बदलणं एक सोपा मार्ग आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचं माइंडसेट बदलण्याचा प्रयत्न करा. का तुम्हाला वेल्थ हवी आहे, किती हवी आहे, का हवी आहे, त्याचे काय तुम्हाला चांगले परिणाम भोगायचे आहेत, काय वाईट परिणाम भोगायचे आहेत, या सर्व गोष्टी अंडरस्टँड करून तुम्हाला पुढे जायचं आहे. जनरेशन एक्सला ही गोष्ट अंडरस्टँड करायची की तुम्ही फॅमिली ओरिएंटेशनमध्ये आहात. फॅमिली ओरिएंटेशनमध्ये तुम्ही लग्न संस्थेवरती विश्वास ठेवलाय. त्याच्यानंतर तुम्ही मुलांचं पालनपोषण करणं याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, त्यांच्या शिक्षणानंतर ते फेल्युअर झाले तर त्यांची जबाबदारी, लाईफमध्ये तुमचे पेरेंट्स आहेत, फॅमिली आहेत, त्यांची जबाबदारी, या सर्व गोष्टी जर तुम्ही जबाबदारी घेतलेल्या आहेत, बाय द वे तुम्ही 7 फेरे मारताना मला होप्स सगळ्यांनी या जबाबदारी घेतलेल्या आहेत. अग्नीच्या समोर तुम्ही फेरे मारताना प्रॉमिस केलेलं, वचन केलेलं आहे. टू मेक शुअर हे वचन कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला फायनान्शियली चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, फायनान्शियल फ्री व्हायचं आहे, फायनान्शियल लिटरसी तुमची ऑल द टाइम वाढवायची आहे. सक्तीचा विषय आपल्या कल्चरमध्ये किंवा आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये हा केला जाणार नाही. त्याला काही कारण आहे, कारण एज्युकेशन सिस्टीम आणि कल्चरची इच्छा आहे की सर्वसामान्य व्यक्ती ऑल द टाइम कोणावर तरी डिपेंड राहायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे. म्हणून हा सक्तीचा विषय नाही करणार. फार तर सक्तीचा विषय तुम्ही तुमच्यासाठी करा. तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा ना, शाळेमध्ये हेल्थ हा सक्तीचा विषय नाही. शाळेमध्ये वेल्थ हा सक्तीचा विषय नाहीये. शाळेमध्ये टाइम मॅनेजमेंट हा सक्तीचा विषय नाहीये. त्यामुळे 3 सक्तीचे विषय नाही तर या 3 एरियामध्ये लोक कॅज्युअल आहेत. आज लोक टाइम वरती शॉप नाही करत. आज लोक वेल्थ क्रिएशन विषयी बिलकुल जागरूक नाही आहेत, मॅनेजमेंट विषयी जागरूक नाहीत, सोबत हेल्थ विषयी जागरूक नाही आहेत. हेल्थसाठी वेळ नाही, वेल्थसाठी वेळ नाही, टाइम मॅनेजमेंटमध्ये तर खूपच कॅज्युअल बिहेव करतात. तर या गोष्टी ना प्रत्येकाने प्रत्येकाचे अंडरस्टँड करावं आणि त्या पद्धतीने तुम्हाला अंडरस्टँड करून त्यावरती काम करा. जनरेशन एक्स आहे, 40 आहे, 45 आहे, 50 आहे, उरले तर किती वर्ष, हातामध्ये जेवढे वर्ष आहेत त्याच्यामध्ये किती पैसे लागतील जेणेकरून तुम्ही एक सफिशियंट चांगलं रिटायरमेंटमध्ये आयुष्य जगाल.
आता हे प्लॅन न करता तुम्ही तसंच आयुष्य ब्लाइंडली जगत राहिलात, काय आहे फ्युचर? तुम्ही मला सांगा की हे सगळं न करता जर तुम्ही आयुष्य जगलात तर काय होऊ शकतं? भयंकर परिणाम तर होतील. मेजॉरिटी लोक तर व्हीलचेअर वरती असतील, हे फ्युचर दिसतंय, कारण हेल्थ वरती काम नाही करत आहेत. मेजॉरिटी लोक इलनेसेस मध्ये असतील का? कारण अगेन ते हेल्थ वरती काम नाही करत, इम्युन सिस्टीम वीक आहे. मेजॉरिटी लोक फायनान्शियल डिपेंड असतील मुलांवरती का? कारण त्यांच्या मुलांवरती का डिपेंड आहेत? कारण यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट प्रॉपर नाही केलेलं आहे. Right. तो जनरेशन नेक्स्ट खूप रिस्की जनरेशन आहे, हम्म. कारण या एक जनरेशन वरती पाठीमागची जनरेशन डिपेंड आहे, हम्म. पुढची जनरेशन डिपेंड आहे. Depend आहे. झेन्झीज त्यांच्या आई वडिलांवरती डिपेंड आहे. आई वडील फायनान्शियल इररिस्पॉन्सिबल असतील तर मुलं डेंजर झोन मध्ये गेली. जे आई वडील आहेत त्यांच्यावर डिपेंड आहेत ते पण डेंजर झोन मध्ये गेले. Right. त्यामुळे खूप साऱ्या पॉडकास्ट मध्ये विचारलं जातं की तुम्ही जनरेशन नेक्स्टला एवढं का अलर्ट करताय? कारण त्यांना अलर्ट केलं तर बाकीच्या मागच्या आणि पुढच्या 2 जनरेशन Balance खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स करता येईल. ते रिझन आहे. सर, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा इथे शेअर केला की भारतीय संस्कृतीमध्ये थोडं प्रोग्रामिंग ऑल द टाइम फेल्युअर किंवा कम्फर्टसाठी प्रोग्रामिंग केलं गेलं आहे आणि वेस्टचं जे कल्चर आहे ते करेजियस आहे. आज जे काही खूप सारे क्लायंट्स रिटायरमेंटचा पैसा घेऊन त्यांची मुलं जर वेस्ट कंट्रीजमध्ये जर शिक्षण घेण्यासाठी चालले तर डू यू फील की त्यांची मुलं त्या करेजियस कंट्रीमध्ये गेल्यामुळे वेल्दी होतील का? वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट तुमचं माइंडसेट आधी चेक करायचं की खरंच तुमचं माइंडसेट वेल्थ क्रिएट करणारं आहे की फक्त पैसे कमवण्यासाठी तुम्हाला तिथे पाठवलेलं आहे आणि पैसे कमवण्यासाठी तुम्ही तिकडे गेलेला आहात. तर मेजॉरिटी पेरेंट्स त्यांच्या मुलांना चांगलं आयुष्य तिकडे जगण्यासाठी पैसे कमवण्यासाठी पाठवतात. वेल्थ क्रिएट करायला एकही पेरेंट असा नाहीये की तो शिक्षण करायला तिथे पाठवतोय. ठीक आहे, त्यांचं शिक्षण खरंच खूप चांगलं आहे, पाठवायला पाहिजे या मताचं मीही आहे. बट ते शिक्षण घेतल्यानंतर फार फार तर तुम्ही डॉलर पाऊंड मध्ये पैसे कमवणार आणि तुमचं ओल्ड जे पॅटर्न आहे, माइंडसेट आहे, ते मिडल क्लासच माइंडसेट आहेत ना. तो मिडल क्लास माइंडसेट काय की नोकरी नंतर मग घर घ्या, घर नंतर मग तुम्ही लग्न करा, लग्न झाल्यानंतर मग तुमच्या मुलांचं पालन पोषण करा, थोडं सोशल लाईफ करा, वीकेंड मध्ये तुम्ही पार्टी करा. हे एवढं मिडल क्लास लोक विचार करू शकतात. ओके. तर आज जे इथून जे जाणार आहेत त्यांचं 10-15 वर्षांचं फ्युचर काय असेल? ते वेस्ट मध्ये जाऊन घर पण नाही घेऊ शकत, एवढी महागाई, एपीआय एवढं वाढलेलं आहे. फार फार तर रेंटवरती राहतील. रादर दॅन रेंटवरती राहणं पण त्यांना तिथे टफ होईल. जॉब्स त्यांच्यासाठी तेवढे सफिशियंट अवेलेबल नसणार, तेवढे अर्निंग्स नसणार. त्यामुळे एवढं हेवी शिक्षण ज्यावेळेस तुम्ही घेताय त्यावेळेस तुम्हाला नाण्याची दुसरी बाजू पण बघा की त्यांची इकॉनॉमी जर चांगलं नाही करत आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्या अपस्किल वाढून त्या इकॉनॉमीमध्ये वेल्थ क्रिएट करता येऊ शकते. तो वेल्थ क्रिएट करण्यासाठी फर्स्ट माइंडसेट, सेकंड कॅरेक्टर म्हणजे की वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुमचं मनी बिलीफ फार इम्पॉर्टंट आहे की तुमच्या कॅरेक्टरमध्ये रिस्क ॲपेटाईट फार केअरफुल तुम्हाला अंडरस्टँड करायचं की वारंवार रेग्युलर तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेताय का? कारण वेल्दी लोकांचं एक महत्वाचा गुणधर्म आहे, वेल्दी लोक एव्हरी टाइम कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतात. मिडल क्लास लोक व्हेरी लिमिटेड रिस्क, आणि ही लिमिटेड रिस्क पण केव्हा घेतात की 99% लोक जे मिस्टेक करतात त्या पद्धतीने मिस्टेक करतात. आता कालच माझ्याकडे एक कन्सल्टेशनसाठी एक गृहस्थ आलेले कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह होते. आता त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं 37 एज आहे, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह, आणि बऱ्यापैकी त्यांनी जवळपास 2-1 कोटीचं नेटवर्थ वयाच्या 37व्या वर्षी त्यांनी अचीव्ह केलेलं आहे. नाव ही इज आस्किंग की मला अजून एक घर घ्यायचं, पण ते घर राहण्यासाठी घ्यायचं आहे आणि त्यासाठी 1.5 कोटीचं मला लोन घ्यायचंय. पण आता त्यांनी एका पगारावरती 1.5 कोटीचं लोन घेतलं तर प्रॉब्लेम काय होईल? उद्या त्याच्या जॉबमध्ये, त्याच्या इंडस्ट्रीमध्ये काही स्लोडाऊन आला, स्लॅकडाऊन आला तर त्याचा एका इन्कमवरचा तो ईएमआयचा तो भार कोण सांभाळणार? देन आय आस्क वन क्वेश्चन की त्यांच्या वाईफ मध्ये ना एक क्वालिटी होती, त्या क्वालिटी मार्फत ते पैसे कमवू शकतात. तर मी त्यांना हसत खेळत एक क्वेश्चन विचारला की तुम्ही 1.5 कोटीचं जे लोन घरासाठी घेताय ते 1.5 कोटीचं त्या मॅडमच्या स्किलवरती आणि बिझनेससाठी घेऊ शकता का? आणि तुमची फ्रँचायझी ओपन करू शकता का? त्याच्यामध्ये जास्त तुमची फास्ट ग्रोथ आहे. पण त्यांची ते करेजच नव्हतं, कारण ते रिस्क ॲपेटाईट नव्हतं. तर मिडल क्लास लोकांना ना कॅल्क्युलेटिव्ह रिस्क सातत्याने कशी घ्यायची नाही शिकवलेलं नाहीये. त्यामुळे ते रिस्क पासून लांब जातात, आणि जितकं तुम्ही रिस्क पासून लांब जाणार ना
तितकं वेल्थ नाही क्रिएट करणार. आता तुम्ही एज्युकेशन सिस्टम मध्ये जाऊन वेस्टमध्ये एज्युकेशन घेणार, तिथे थोडी तुम्हाला रिस्क कशी घ्यायची शिकवणार आहे. तिथून तुम्ही एज्युकेशन घेतल्यानंतर फार फार तिकडे नोकरी करणार आणि फार फार इकडे नोकरी करणार, रादर दॅन कुठल्या तरी देशामध्ये तुम्ही नोकरी करणार. तर 9 to 5 सुरुवातीच्या काळामध्ये ठीक आहे, पण वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्ही 9 to 5 मध्ये जास्त वेळ नाही राहू शकत. 9 to 5 मध्ये राहून तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची असेल तर अपॉर्च्युनिटी मी काय म्हणेन की ज्यावेळेस तुम्ही इथून शिक्षण घेता आणि वेस्टमध्ये जाता, वेस्टमध्ये तुम्ही डॉलरमध्ये आणि पाऊंडमध्ये तुम्ही जर पैसे कमवताय, तुमचं कॅरेक्टर सेव्हिंगचं कॅरेक्टर आहे, तुम्हाला वेल्थ मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे, तुमच्याकडे स्ट्रक्चर आहे, प्रिन्सिपल आहे, तर इथे जी व्यक्ती जी 30-40 वर्षामध्ये अचीव्ह करेल ती व्यक्ती तिथे जाऊन 10 वर्षामध्ये अचीव्ह करू शकते. बट नॅचरल कारण तिकडे तुम्ही डॉलर आणि पाऊंड मध्ये कमवताय, बट ऑब्व्हियसली तिकडे खर्च पण आहेत, तसे इन्फ्लेशन पण आहे, एक्सपेन्सेस पण आहे, त्यामुळे उरणार काय हा नंतरचा भाग आहे. पण तुम्ही जर कॉन्शियस असाल, वेल्थ क्रिएट करण्यासाठी काय काय गुणधर्म लागतात हे तुम्हाला माहिती असेल, तर कदाचित तुम्ही तिथे जाऊन फास्टेस्ट वेल्थ क्रिएट पण करू शकता, तुमचं इन्कम अपस्किल करू शकता, तिथे भरपूर अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतील. पण हे काहीच न करता आपण फक्त मंडे टू फ्रायडे जॉब करतो, सॅटर्डे संडे वीकेंडमध्ये पार्टी करतो, फिरायला जातो. अपार्ट फ्रॉम दॅट प्रॉब्लेम काय होतं की लाईफस्टाईलवरती एवढं ओव्हर स्पेंडिंग केल्यानंतर ही गोष्ट होते की तुम्हाला एक लाईफस्टाईलवरती खर्च करण्याचं मानसिक तुमचं कॅरेक्टर बनतं आणि इन्फ्लेशन वाढल्यानंतर तुम्हाला तर लाईफस्टाईलवरती खर्च करताना चॅलेंज होतात. ऑल द टाइम तुम्हाला लाईफस्टाईलवरती खर्च करण्यासाठी पैसे कमवायचे. तो फर्स्ट फिलॉसॉफी अंडरस्टँड करा, लाईफस्टाईलवरती खर्च करणं हा एन्जॉयमेंटचा भाग आहे, लिव्हिंग एक्सपेन्सेसवरती खर्च करणं हा सर्व्हायव्हिंगचा भाग आहे. बोथ आर डिफरंट. दोन्ही तितक्याच महत्वाचं आहे. एन्जॉयमेंट महत्वाची आहे, लिव्हिंग एक्सपेन्सेस किंवा सर्व्हायव्हिंग महत्वाचं. पहिली काय येते, फर्स्ट सर्व्हायव्हिंग येते. फर्स्ट सर्व्हाइव्ह करणे एवढे पैसे कमवा आणि ते स्पेंड करा. सेकंड त्याच्यानंतर उरवा, सेव्ह करा, ते इन्व्हेस्ट करा. अँड थर्ड, इन्व्हेस्ट केल्यानंतर जर उरत असेल तर लाईफस्टाईलवरती स्पेंड करा. आपलं प्रोग्रामिंग असं आहे की आलेला पैसा लाईफस्टाईलमध्ये स्पेंड करा, इन्व्हेस्टमेंटसाठी नाही राहत. सर्व्हायव्हिंग पण करणं आता लोकांना डिफिकल्ट झालेलं आहे की एंडमध्ये मंथ संपल्यानंतर लोक सर्व्हाइव्ह पण नाही करू शकत. तर वेल्थचं नॉलेजच आपल्या इथे फार म्हणजे म्हणतो ना की वीक म्हणण्यापेक्षा कुठेतरी हाईड केल्यासारखं आहे, तर ते घेणं फार गरजेचं. इव्हन आपण रात्री जेवताना पण आपल्या मुलांना बिझनेस आणि वेल्थ या गोष्टी मिडल क्लास लोकांच्या घरामध्ये डिस्कशन नाही होत, आणि डिस्कशन चालू करेल त्याला गप केलं जातं किंवा वाद होतात, इमिजिएट इंटरप्ट केलं जातं किंवा कन्व्हर्सेशन कॉन्फ्लिक्टमध्ये कन्वर्ट व्हायला चालू होतं. एक्झॅक्टली. महत्वाचा मुद्दा सरांनी इथे मांडलाय की जरी आपली मुलं शिक्षणासाठी परदेशामध्ये जरी चालली असतील तर जाऊ देत, शिक्षण घेऊ देत, एन्व्हायरमेंट चांगलं आहे तिकडे, बट इट डझंट मीन की ते वेल्दी होतील. कारण ते जाताना इथून काय घेऊन गेलेले आहेत, तर ते जाताना इथून आपलं एक्झिस्टिंग माइंडसेट घेऊन गेलेले आहेत, बिहेवियर पॅटर्न घेऊन गेलेले आहेत, आपलं जे रिस्क ॲपेटाईट इथे जे होतं तेच तिकडे घेऊन गेलेले आहेत. तर जो अन्न वस्त्र निवारा हा जो प्रोग्रामिंग हा इतका हार्ड आहे की आपलं पहिलं फोकस तिकडेच असतो. इट्स नॉट बॅड की तुम्ही त्याला फोकस केलं पाहिजे, बट त्याचंच अपग्रेडेशन करणं आणि त्याच्यामध्येच एंटायर लाईफ घालवणं याला शहाणपण नाही म्हणू शकत. राईट. जर शिक्षण संस्थेने इतकी प्रगती आणली, एवढा पैसा आपण आज शिक्षण संस्थेला देत असेल, दॅट मीन्स पैसा तर लागेल ना. पुढचा विचार करा, पुढच्या जनरेशनसाठी किती पैशांची तरतूद करावी लागेल. जर आज 1 कोटी 2 कोटी शिक्षणाला आपण देतोय, त्याचा अर्थ पुढच्या जनरेशनला तर ती आपल्या अजून माइंडसेटमध्येच नाही आहे की आपण किती पैसे त्यांना द्यायला हवे. राईट. सो सर, 10-15 वर्षांच्या आत्तापर्यंतच्या तुमच्या या स्ट्रॉंग प्रॅक्टिसमधून अशी पण काही एखादी केस स्टडी आहे का की ज्यांनी फायनान्शियल लाईफमध्ये खूप मोठा ट्रबल फेस केला रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये? 1 पाहिजे की 1 लाख पाहिजेत? भरपूर आहेत केस स्टडीज, आणि जगामध्ये पण खूप सारे केस स्टडीज असतात की ज्यांनी फायनान्शियल लाईफमध्ये ट्रबल केलेलं आहे. सो जनरेशन नेक्स्ट काय ट्रबल करते की एक केस स्टडी सांगतो की त्या व्यक्तीनी स्ट्रक्चर प्लॅनिंगचं सर्व नॉलेज वगैरे घेतलं. स्ट्रक्चर प्लॅनिंग करणं फार इम्पॉर्टंट आहे, कॉन्शियसली पण त्याला कळलं. बट ज्यावेळेस आता कमिटमेंट घ्यायची वेळ येते, जनरली ॲक्शन घेण्याची वेळ येते, कारण स्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये तुम्हाला तुमचं फायनान्शियल अवेअरनेस वाढवणं, एक्सपर्ट सोबत तो टाइम स्पेंड करणं, त्या टाइम स्पेंड करण्याबरोबर त्याची स्ट्रॅटेजी डिझाईन करणं, हे सगळं स्ट्रक्चरमध्ये येतं. ते हा ना डिसिप्लिनचा भाग आहे. एक सर्वसामान्य व्यक्तीला ना, माइंडला ना डिसिप्लिन आवडत नाही, त्याला डिसिप्लिन हवं आहे,
बट कॉन्शियसली त्यावेळेस जो कम्फर्टमध्ये गेला ना तो डिसिप्लिनला इग्नोर करतो. बरोबर. तुम्हाला चांगली हेल्थ पाहिजे तर डिसिप्लिनचा भाग आहे. सगळ्यांना चांगली हेल्थ पाहिजे, पण प्रॉब्लेम काय की ज्यावेळेस ते कम्फर्टमध्ये असतात त्यावेळेस डिसिप्लिन ऑटोमॅटिकली निघून जातो. तर एक केस स्टडी अशी आहे की त्या व्यक्तीने देखील स्ट्रक्चर प्लॅनिंग पाहिजे, कन्सल्टेशन घेतलं, पण ज्यावेळेस त्याला स्ट्रक्चर प्लॅनिंग करायची वेळ येते त्यावेळेस तो म्हणाला की नाही मला स्ट्रक्चर प्लॅनिंग नाही करायचं. स्ट्रक्चर प्लॅनिंग नाही करायचं, त्याच्यानंतर त्यांनी त्याचं आयुष्य रॅन्डमली जगायला सुरुवात केलं. मित्र, बँकर, CA यांच्या रॅन्डम ॲडवाईस घेऊन त्यांनी त्याचं पोर्टफोलिओमध्ये मल्टिपल म्युच्युअल फंड्स, मल्टिपल स्टॉक्स, मल्टिपल NFOs, IPOs हे सगळं कॅप्चर करायला, कलेक्शन करायचं सुरुवात केलं. त्याला त्यांनी इन्व्हेस्टमेंटचं नाव द्यायला सुरुवात केलं. आणि हे सगळं इतकं करता 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 इतकं बॅडली ते डम झालं. इंडस्ट्री ॲलोकेशन नाही, सेक्टर ॲलोकेशन नाही, जिओग्राफिकल ॲलोकेशन नाही. जे लोक सांगतात त्या लोकांनी जे जे सांगितलं ते सर्व त्यांनी घ्यायला सुरुवात केलं, जस्ट बिकॉज ऑफ त्यांनी स्ट्रक्चर प्लॅनिंग करणं, त्याच्यासाठी डिसिप्लिन प्रोसेस होती. याचा इम्पॅक्ट काय झाला, कालांतराने 9 वर्ष तो या सर्व गोष्टीमध्ये असा ट्रॅपमध्ये अडकला. आणि ज्यावेळेस रिटायरमेंटचं वय त्याचं 2 वर्षावरती आलं त्याच वेळेस त्यांनी ही जी रिस्क घेतलेली त्याच्यामध्ये तुम्हाला आढळून येईल की 95% त्यांनी फायनान्शियल मार्केट रिस्क घेतलेली. त्याच दरम्यान मार्केट क्रॅश झालं. मार्केट क्रॅश झाल्यानंतर त्याची जी ॲसेट होती ना ही श्रिंक व्हायला लागली. म्हणजे तुम्ही 2 वर्षांनी रिटायर होणार आहे, 2 वर्षांनी तुम्हाला 3 कोटी रुपयाची गरज आहे, त्याच दरम्यान तुम्ही हेवीली एवढं स्टॉक मार्केटमध्ये, फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि 95% पैसा तुमचं तिकडे आहे. तो 2-3 कोटीचं जे कॉर्पस हवं होतं ते श्रिंक व्हायला लागलं. आणि मग 2 वर्ष रिटायरमेंटला जेवढे पैसे पाहिजेत ते डेफिशिट यायला लागले. आणि हे कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे, सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं. आता त्याला 2 वर्षानंतर रिटायरमेंट जे सुखाने जगायचं आहे ते सुखाने आता हा जगू शकणार नाही. अगेन फायर फायटिंग चालू होईल. आणि मग त्या सर्व गोष्टी त्यांनी काय केलं, सेल करायला सुरुवात केल्या. भीतीने सेल करायला सुरुवात केलं. आता ह्या भीतीने सेल केल्यानंतर काय झालं, एक तर त्याचं एक्झिस्टिंग कॅपिटल होती ती लूज झाली, जो गेन होता तो लूज झाला. त्याच्यानंतर उरलेले पैसे त्याला आता सफिशियंट नाहीये. फिअर त्याचा डेव्हलप झाला. फिअर हा डेव्हलप झाला की फायनान्शियल मार्केट फार वाईट असतं, मार्केटमध्ये सल्ले देणारे वाईट असतात. पण तुम्ही हे पण अंडरस्टँड करा की तुम्ही 99% चीप ॲडवाईस घेता, जे एक्सपर्ट नाहीयेत त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही ऐकता. मित्र म्हणा किंवा बँकर म्हणा, CA म्हणा, हे वेल्थ क्रिएशनसाठी तुम्हाला आयडियल पर्सन नाहीच आहेत. आणि मग तो कालांतराने फ्रस्ट्रेशनमध्ये गेला, डिप्रेशनमध्ये गेला. आणि या गोष्टी आता अजूनही तशाच चालू आहेत. भविष्यामध्ये आता त्याला त्याच्या फ्युचरविषयी एन्झायटी यायला सुरुवात झालेली आहे. आता ज्या व्यक्तीला फ्युचरविषयी एन्झायटी यायला सुरुवात झाली आहे तो एन्झायटीमध्येच आयुष्य जगणार. जी व्यक्ती एन्झायटीमध्ये आयुष्य जगते ती कालांतराने जास्तीत जास्त ट्रॅपच करणार. तो असे खूप सारे केस स्टडीज आहेत. त्यातली ही एक केस स्टडी की बरेचसे लोक त्यांच्या स्ट्रक्चर इग्नोर करतात आणि चीप ॲडवाईस घेतात. कारण चीप ॲडवाईस त्यांना सल्ले फार चीप वाटतात, पण हे चीप सल्ले त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. आणि हे 99% बाबतीत, 99% पॉप्युलेशनच्या बाबतीत सातत्याने घडतंय. कारण एक्सपर्टचं लिव्हरेज काय असतं हे लहानपणी कोणी शिकवलेलं नसतं. तुम्ही ऑब्झर्व करा 99% लोकांकडे एक्सपर्टच नाही. तुम्ही ऑब्झर्व करा की 99% लोकांना एक प्रश्न विचारा की लास्ट तुमच्या लाईफमध्ये एक्सपर्टला कधी तुम्ही पे केलेलं, तर आन्सरच नाही त्यांच्याकडे. इट्स अ क्लिअर साईन की ते चीप ॲडवाईस ऑल द टाइम घेतात आणि चीप ॲडवाईस त्यांना कालांतराने खूप कॉस्टली होते. ऍब्सोल्युटली राईट. एक वन मोर केस स्टडी अशी होती की आता थोड्या वेळापूर्वी एक गृहस्थ भेटायला आलेले टीचर होते. त्यांच्या केसमध्ये पण आम्ही बघितलं जवळपास 2.25 कोटीचं त्यांच्याकडे नेटवर्थ होतं. वय त्यांचं जर बघितलं तर 53 एज होतं. त्या गृहस्थांना मी अनालिसिस केल्यानंतर ही गोष्ट रिअलाइज करून दिली, तुम्ही 10 वर्षापूर्वी स्ट्रक्चर प्लॅनिंग केलं असतं तर 8, 8.25, 8.5 कोटीपर्यंत नेटवर्थ असतं. तर 10 वर्षापूर्वी एक्सपर्टला तुम्ही हायर नाही केलं, 10 वर्षामध्ये काहीच नाही केलं. म्हणलं हो नाही केलं मी, याचे सल्ले घेतले, त्याचे सल्ले घेतले. नुकसान किती झालं, जवळपास 5-5.5 कोटीचं नुकसान झालं. 5-5.5 कोटीचं नेटवर्क त्यांनी लूज केलेलं आहे. याचा अर्थ काय होतं, भविष्यामध्ये त्यांची जी अपॉर्च्युनिटी होती अजून 20-30 वर्षामध्ये जी 50 कोटीची होती ती पण त्यांनी किल केलेली. एक्सपर्ट एवढा कॉस्टली नव्हता, पण लोकांना वाटतं की एक्सपर्ट कॉस्टली असतो आणि म्हणून ते ऑल द टाइम चीप ॲडवाईस घेतात, सोशल मीडियावरती ॲडवाईस घेतात. तर हे थांबणं गरजेचं आहे. आमचा प्रयत्न हाच आहे
हे थांबणं भारतामध्ये तरी गरजेचं आहे. तुम्ही अमेरिकेमध्ये जा, तुम्ही जर्मनीमध्ये जा, चायनामध्ये जा, इथे एक्सपर्टला त्याच्या व्हॅल्यूसाठी कन्सल्टेशन दिलं जातं आणि ही गोष्ट सर्व लोकांना माहिती आहे. दॅट मीन्स या देशामध्ये कन्सल्टेशन चार्ज केलं जातं आणि लोक पण कन्सल्टेशन देतात. यांनी काय होतं माहितीये का, इकॉनॉमीमध्ये ग्रोथ होते, इकॉनॉमी मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होते, पैसा मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होतो. आज भारतामध्ये सगळेजण चीप ऍडवाइस देतात, फ्री सल्ला देतात. तर भारताची वेल्थ काय होते, इथे सगळे फ्री सल्ला देतात आणि इथे सगळे लोकांना फ्री सल्ला आवडतो. याचा इम्पॅक्ट होतो, भारताची वेल्थ डिवाइड होते. येस. तो गुणाकार आणि भागाकार करतो ना, तो गुणाकार काय करतो, मल्टिप्लाय करतो, भागाकार काय करतो, कमी करतो. तर लोकांची इन्कम म्हणा, वेल्थ म्हणा, सगळं काही भागाकारच होते भारतामध्ये, जस्ट बिकॉज ऑफ देअर ॲटिट्यूड. अवर रोल इज की त्यांचं माइंडसेट चेंज करू. फार कठीण जॉब आहे, कारण सगळे फ्रीमध्ये सल्ला वाटतायत, सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर सल्ला वाटतायत, सगळे फ्रीमध्ये वाटतात. लोक कन्फ्युज झाले की ऐकायचं कोणाचं, तो हे डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे. हे चालायचंच, पण खूप मोठं कार्य आहे. तुम्ही अंडरस्टँड करा तुमची फायनान्शियल रिक्वायरमेंट काय, त्याच्याशी कनेक्ट व्हा. ती रिक्वायरमेंट फुलफिल कोण करू शकतो, त्या एक्सपर्टकडे जाऊन, कोणाकडेही जा पण एक्सपर्टकडे जा. एक्सपर्टला अनालिसिस करा, टेस्ट करा आणि मग सोबत. सर, रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये ज्या वेळेला इन्कमची गोष्ट किंवा डिस्कस केली जाते, तर पहिल्या गोष्ट, सरकारी नोकरीमधून कोणी निवृत्त झाला असेल तर तो पेन्शन या सिस्टमवर आधारित असतो. तो हा एक त्याचा इन्कम पार्ट झाला. आणि दुसरी एक फार वेल नोन स्ट्रॅटेजी विषयी लोकांना फक्त तो शब्द माहिती आहे, बट तो कसा वर्क होतो तर माहिती आहे. SWP स्ट्रॅटेजी विषयी बोललं जातं. रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये इन्कम स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असायला हव्यात? अगेन गुड क्वेश्चन. सो रिटायरमेंट हा जो पार्ट आहे तो फर्स्ट आहे की तुम्हाला किती पैशाची गरज आहे. समजा तुम्हाला 45 वर्षाचे तुम्ही आहात, 1 लाखाचं आयुष्य जगायचं आहे, 7 कोटी रुपये तुमच्या रिटायरमेंट अकाउंटमध्ये पाहिजेत. आता तुम्ही 60व्या वर्षी 7 कोटी 7 करोड तुम्ही अचीव्ह केलेले आहेत. आता 7 करोड मधून तुम्हाला 6% यील्ड कमीत कमी जनरेट करता आले पाहिजे. यासाठी डिफरंट इन्कम स्ट्रॅटेजी करायची. ठीक आहे. तर 7 कोटीमध्ये सगळेच पैसे काही एकाच टाईपच्या ऍसेट क्लासमध्ये नसतील. जसं आमच्याकडे केसीडी एकाच टाईपच्या ऍसेट क्लासमध्ये नसतात. तर मॅनेज फंडमध्ये काही समजा 2-2.5 कोटी असतील, फिक्स्ड इन्कममध्ये त्याचे 2-2.5 कोटी असतील, त्याच्यानंतर रिअल इस्टेटमध्ये 1 कोटी असतील, एक 20-25 लाख रुपये त्याचे गोल्डमध्ये असतील, त्याच्यानंतर एक 30-40 लाख रुपये त्याचे हेज फंडमध्ये असतील. आता इक्विटीच्या पोर्टफोलिओमधून त्याला डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये इन्कम मिळेल, त्याच्यानंतर REIT मधून त्याला रेंटल इन्कमच्या स्वरूपामध्ये इन्कम मिळेल. तर 2 स्ट्रॅटेजी झाल्या. त्याच्यानंतर त्याच्या फिक्स्ड इन्कम मधून त्याला अगेन इंटरेस्ट इन्कम मिळेल, 3rd स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर परत त्याच्या मॅनेज फंड मधून पण डेट अकाउंट मधून तो रेग्युलर त्याचे विड्रॉवल्स येतील, ती 4थी स्ट्रॅटेजी. रेंटल इन फिजिकल ऍसेट असेल तर ती 5वी स्ट्रॅटेजी. तो एका स्ट्रॅटेजीवरती डिपेंड राहून चालणार नाही. सर्व स्ट्रॅटेजी म्हणून 6% यील्ड जनरेट करणं इट्स नॉट बिग डील. पण बऱ्याचशा लोकांना हे अवेअरनेसच नाहीये. ते फक्त SWP आणि SWPच्या नादामध्ये ते त्यांचा मेजर पैसा एका ऍसेट क्लासमधून मॅनेज फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, रिस्क वरती ठेवतात आणि कालांतराने मार्केट चांगलं नाही करत, क्रॅश आल्यानंतर पैसे विड्रॉ करण्याचा जो पार्ट आहे ना तो कंटिन्युअसली असतो, इन्फ्लेशन कंटिन्युअसली असतं आणि त्यांचे ऍसेट श्रिंक व्हायला लागतात. 2024-25 मध्ये हीच गोष्ट झाली ना. ज्यांनी मोठा पैसा एकाच ऍसेट क्लासमध्ये कॉन्सन्ट्रेट केला, SWP स्टार्ट केला, त्यांची कॅपिटल फार लवकर इरोड व्हायला लागली, कॅपिटल फार संपायला लागले, पटापट संपायला लागले. तर एका स्ट्रॅटेजीवरती डिपेंड राहून चालणार नाही. स्पेसिफिकली रिटायरमेंटसाठी वी नेव्हर डिपेंड अपॉन 1 सिंगल स्ट्रॅटेजी. या मल्टिपल स्ट्रॅटेजीज आम्ही डिझाईन करतो. रेग्युलर स्ट्रॅटेजीज, रेग्युलर रिव्ह्यू आणि स्ट्रक्चर्ड तुम्हाला ना तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये ट्रॅपमध्ये नाही येणार. अशी एखादी लाईफ केस स्टडी आहे का की ज्याला तुम्ही नंबर्स सोबत आम्हाला शेअर करू शकता, की ज्यांना तुम्ही इन्कम जनरेट करून दिलंय फ्रॉम स्टार्ट टू एंड, ज्यांनी स्टार्टिंग केलंय आणि प्लॅनिंग केलं आणि तर त्याला इन्कम जनरेशन करून द्यायला सुरुवात केली? जे गृहस्थ आमच्यासोबत गेले 12 ते 15 वर्षासोबत आहेत ना, त्यांच्या सर्व केस स्टडी तशाच आहेत की त्यांनी स्ट्रक्चर प्लॅन केलं, त्याच्यानंतर त्यांचं कन्सिस्टंट स्ट्रॅटेजी बनवले आणि त्याच्यानंतर मग कन्सिस्टंट स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केल्यानंतर त्यांना जे अचीव्ह करायचं होतं हे अर्ली एजमध्ये अचीव्ह केलं. म्हणजे 20 वर्षाचे गोल त्यांनी 15 वर्षामध्ये अचीव्ह केले. अशी केस स्टडी एक मी तुम्हाला सांगतो की त्या गृहस्थांची जी रिटायरमेंटची रिक्वायरमेंट होती ही तब्बल जवळपास 5 कोटी रुपयाची होती आणि जवळपास 6 कोटीपर्यंत त्यांनी रिटायरमेंट अकाउंटमध्ये तेवढे अचीव्ह केलेले. तर यांचं जे स्ट्रक्चरिंग झालं, याच्यामध्ये REIT मध्ये थोडं स्ट्रक्चर केलं,
या REIT मधून त्यांना डिफरंट एव्हरी क्वार्टरमध्ये त्यांना इन्कम यायला स्टार्ट झालं. त्याच्यानंतर त्यांचं SWP स्ट्रॅटेजी मार्फत डिफरंट बास्केट क्रिएट केलं, लिक्विड बास्केट, सेफ्टी बास्केट, ग्रोथ बास्केट. तर एका बास्केटमधून त्यांचं इन्कमचं प्रोव्हिजन झालं, ती एक स्ट्रॅटेजी केली. त्याच्यानंतर त्यांचं रेंटल इन्कम येतं, ती एक स्ट्रॅटेजी. कन्सल्टेशन इन्कम येतं, ती एक स्ट्रॅटेजी. तर मल्टिपल 4-5 ठिकाणाहून इन्कम येतं आणि सिच्युएशन अशी आहे की सर्व बाजूने जे इन्कम येतं हे 6 ते 7% यील्डनी येतंय आणि कालांतराने ते यील्डनी इन्कम पण येत आहे, इन्फ्लेशनला पण बीट करताय आणि भविष्यामध्ये त्यांची कॅपिटल पण फास्ट ग्रो होते. आता या व्यक्तीने जर पुढचे 30 वर्ष हे इन्कम आणि स्ट्रॅटेजी कन्सिस्टंटली इम्प्लिमेंट केलं तर भविष्यामध्ये त्याला फायदा कळेल. 25 कोटीचं इन्कम तो जनरेट करून नेक्स्ट जनरेशनला पण जवळपास 175 कोटीची वेल्थ देऊन, लिगसी देऊन जाईल. रिअली? तर लिगसी फार इम्पॉर्टंट आहे. लिगसी लोकांना नेक्स्ट जनरेशनला स्ट्रगल पासून वाचवते. तर तुम्ही प्लॅनिंग केलं, स्ट्रक्चर केलं आणि स्ट्रक्चरला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष फॉलो केलं तर पुढच्या पिढीला लिगसी ही गॅरंटेड तुम्हाला जनरेट करता येऊ शकते. फरक हाच आहे की लिगसीसाठी तुम्ही विचार करता का? कारण इंडियन काउंटर पार्ट पेरेंट्स लिगसीचा विचार करत नाहीत मुलांचा. चायनीज काउंटर पार्ट, अमेरिकन काउंटर पार्ट लिगसीसाठी फार स्ट्रिक्ट आहेत. कारण त्यांना ही गोष्ट माहिती आहे की आपण जे 40-50 वर्ष घालवलेत हार्ड, ती वेळ आपल्या नेक्स्ट जनरेशनला आली नाही पाहिजे, जेणेकरून नेक्स्ट जनरेशन आपण जिथे सोडू तिथून ते फास्ट मल्टिप्लाय करतील, ग्रो करतील. तर लिगसी तीच व्यक्ती करते, स्ट्रक्चर तीच व्यक्ती करते ज्याला त्याच्या फॅमिलीच्या फायनान्शियल फ्युचरची, सिक्युरिटीची फार चिंता आहे. जी व्यक्ती स्ट्रक्चर बनवत नाही ती व्यक्ती फॅमिलीच्या फायनान्शियल सिक्युरिटीची पर्वा करत नाही. रादर दॅन ती व्यक्ती ऑल द टाइम पैसे कमवण्याकडेच फोकस करते. कॉर्पोरेट जॉब, सिंगल इन्कम. अगेन एक ब्लाइंड स्पॉट आहे की सिंगल इन्कम वरती राहणं पण फार रिस्की आहे. तर ही केस स्टडी आहेत, अशा शेकडो केस स्टडीज आहेत की डिफरंट क्लायंट, डिफरंट सिटी, डिफरंट कंट्री, डिफरंट एक्सपिरियन्स आहेत. पण एक कॉमन गोष्ट आहे की सगळ्यांनी स्ट्रक्चर प्लॅन केलंय, कन्सिस्टंट स्ट्रॅटेजी दिल्यात, त्या इम्प्लिमेंट केल्यात, रेग्युलर रिव्ह्यू केलंय आणि एक्सपर्टवरती ट्रस्ट ठेवलेलं आहे. तर त्यांना रिवॉर्ड पण तसेच आहेत. जे काही एक्सपिरियन्स सांगतोय, जे काही रिवॉर्ड सांगतोय हे अनबिलिव्हेबल आहेत लोकांसाठी पण. त्यामुळे बरेचसे लोक डाऊट घेत असतील. फर्स्ट टाइम त्यांना हे ऐकण्यामध्ये ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्यांना ते डाऊटफुल वाटतं. डाऊटफुल वाटतं कारण त्यांनी कधी बघितलं नाही ना. त्यांच्यासाठी डिफिकल्ट गोष्ट आहे. राईट. त्यांच्यासाठी डिफिकल्ट गोष्ट आहे. मार्टिन लुथर किंग फेमस फिलॉसॉफर आहे, यांनी एक स्टेटमेंट दिलेली आहे, व्हॉट एव्हर इज डिफिकल्ट फॉर वर्ल्ड इज इझी फॉर मी. होल वर्ल्डला वाटतं की 8 कोटी 10 कोटी 10-15 वर्षामध्ये कसं काय अचीव्ह करणार नेटवर्क. बट स्ट्रक्चर प्लॅनिंग, रिस्क मॅनेजमेंट, डायव्हर्सिफिकेशन, 1-2 तुम्हाला क्रायसिस येतील, इकॉनॉमी टर्मॉइल होईल, त्याच्यात अपॉर्च्युनिटी मिळेल, ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली तर 12-15 वर्षामध्ये सर्वसामान्य व्यक्ती ॲव्हरेज इन्कम मध्ये हे माइलस्टोन अचीव्ह करू शकते. अशा केस स्टडीज आहेत आपल्याकडे. वा, वंडरफुल, माइंड ब्लोईंग केस स्टडी. डिस्कशन ज्या वेळेला नितीन सर करतात त्यावेळेला त्यांचा एक्सपिरियन्स पण त्याच्यामधून आपल्याला कळतो. कारण खूप डीपली आणि एक असं प्रोसेस वाईज त्या गोष्टी सांगतात, स्टेप बाय स्टेप सांगतात. एखादी व्यक्ती ज्या वेळेला डायरेक्टली एखाद्या कन्क्लुजनवर डायरेक्ट बोलत असेल दॅट मीन्स त्याला ती प्रोसेस किंवा सिस्टम थ्रू तो कधी गेलेलं नाही आहे. त्याच्याकडे खूप सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, बट इट डझंट मीन की तो एक्सपिरियन्स आहे. हा 2 विभिन्न भाग आहेत. आज होल वर्ल्ड हॅव मेनी मोर इन्फॉर्मेशन्स विथ देम, बट आज ज्या वेळेला मनी अँड फायनान्सचा विषय येतो किंवा डिस्कशन्स होतं त्यावेळेला एक्सपिरियन्स कोच कम्युनिकेशन कधी ऐकायला नाही येत. सर, तुमच्या बोलण्यामधून बऱ्याच वेळेला काही शब्द ऐकण्यात आले, जसं वेल्थ प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजी, वेल्थ क्रिएशन, वेल्थ मल्टिप्लिकेशन, वेल्थ प्रोटेक्शन किंवा लिगसी. तर याला थोडं कशा वेळी तुम्ही आम्हाला सांगू शकता की रिटायरमेंटच्या क्लायंटने मेजरली याला बघणं फार गरजेचं आहे, कारण ही नक्कीच थोडी पुढच्या लेवलची स्टेज असेल. तर याला काय म्हणू शकतो आपण एक्झॅक्टली? क्रिएशन म्हणजे की तुम्हाला 0 पासून स्क्रॅच करून एखादी गोष्ट उभी करायची, त्याला क्रिएशन म्हणतो. तो वेल्थ क्रिएशन का करायचं याचं फर्स्ट रिझन आयडेंटिफाय करणं प्रत्येकाने गरजेचं आहे. कारण या भूतलावरती प्रत्येक व्यक्तीला देवाने जन्म घातलाय तर काही ना काही गोष्ट क्रिएट करण्यासाठी हा जन्म घातलेला आहे. तर तुम्ही क्रिएशन करा, सर्व्हिस क्रिएट करा, प्रोडक्ट क्रिएट करा,
तुम्ही बुक एक राईट करा, तुमचा एक्सपिरियन्स त्या बुकमध्ये ठेवा, बिझनेस क्रिएट करा, वेल्थ क्रिएट करा, हे क्रिएशन आहे. तो वेल्थ क्रिएशन काय आहे की तुम्हाला हवं तसं आयुष्य तुमच्या ओन टर्म्स अँड कंडिशनवरती जगण्यासाठी तुमच्याकडे सफिशियंट वेल्थ असणं फार गरजेचं आहे. कारण मेजॉरिटी लोकांनी ही गोष्ट अंडरस्टँड केली आहे की त्यांचं लाईफ 9 to 5 वालं लाईफ जन्माला आलंय आणि हे 9 to 5 वालं लाईफ ते तिथे संपवतात. आणि हे या जनरेशनचा प्रॉब्लेम नाही, सायकल टू सायकल असंच चाललंय की 9 to 5 9 to 5 9 to 5. प्रकार हा आहे की इंडस्ट्री फक्त चेंज होत आहे, पॅटर्न चेंज होत आहे, पण ही गोष्ट तितकीच आहे, कॉमन आहे की 9 to 5 ची गुलामगिरी आजही आहे. तो वेल्थ क्रिएशन हा शब्द मी कनेक्ट आणि रिलेट करेन की वेल्थ क्रिएशन म्हणजे तुमचं फ्रीडम. कारण तुम्ही जर वेल्थ क्रिएट नाही केली तर तुम्हाला फ्रीडम नाही मिळणार. तुम्हाला फ्रीडम नाही तुम्ही अचीव्ह केलं तर तुम्हाला गव्हर्न करणं फार सोपं आहे. गव्हर्न म्हणजे कंट्रोल. मेजॉरिटी लोक जे 9 to 5 मध्ये आहेत ना, त्यांना कंट्रोल करणं फार सोपं आहे. कंट्रोल कोण करतं? कल्चर करतं, कॉर्पोरेट करतं, एज्युकेशन सिस्टीम करतं. हे सिस्टीम येतं, हे कंट्रोल करतात. तो वेल्थ क्रिएशन. प्रिझर्वेशन ही पण एक स्टेज आहे. प्रिझर्वेशन म्हणजे बरेचसे लोक क्रिएट करतात आणि बिल्ड करतात, बट प्रॉपर प्रिझर्व नाही करत. प्रिझर्व नाही करत म्हणजे त्यांची वेल्थ आज जर अंडरस्टँड केली तर बॅड गव्हर्नमेंट आहे, बॅड सिस्टम आहे. तर बॅड सिस्टम गव्हर्नमेंटकडून काही पण धोका होऊ शकतो. घरामध्ये कोणी काही स्कॅम झालं, बाहेर स्कॅम झालं, बिझनेसमध्ये स्कॅम झालं, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तुमची वेल्थ डिस्ट्रॉय करण्यासाठी सफिशियंट आहे. त्यामुळे प्रिझर्वेशन ही स्टेज तुम्हाला अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. प्रोटेक्शन पण आहे की तुम्हाला वेल्थ क्रिएट करायला साधारण 20 वर्ष तरी लागतील. मोठी वेल्थ आणि एकदम म्हणतो ना की सॉलिड वेल्थ क्रिएट करायला 20 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टेड राहावं लागेल, 20 वर्ष स्ट्रॅटेजी करावं लागेल, 20 वर्ष तुम्हाला नेटवर्क चेक करावं लागेल. तर 20 वर्षामध्ये तुम्ही जे क्रिएट केलेलं आहे हे एका दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये डिस्ट्रॉय नाही व्हायला पाहिजे. त्याला प्रोटेक्ट पण करणं तितकंच गरजेचं आहे. वन मोर थिंग काय म्हणाल त्याच्यानंतर प्रोटेक्ट, प्रिझर्वेशन आणि लाईक लिगसी. हा, तो प्रिझर्वेशन मध्ये हा लिगसीचा पण पार्ट येतो की तुमची वेल्थ प्रोटेक्ट करा, प्रिझर्व करा. दुसऱ्याच्या हातात लागली नाही पाहिजे. बॅड गव्हर्नमेंट, बॅड फॅमिली मेंबर्स, राईट, बॅड पार्टनर, तो यांच्या हातामध्ये ती गेली नाही पाहिजे आणि सिस्टमकडे गेली नाही पाहिजे. यासाठी तुम्हाला प्रोटेक्ट करायची, प्रिझर्व करायचे. प्रिझर्वेशनचं सेकंड स्टेप येतं की पुढच्या जनरेशनला ती स्मूथली लिगसी पण क्रिएट करून द्यायला पाहिजे. लिगसी का? कारण तुमच्या नंतर त्या वस्तू जिवंत राहतात. लिगसीचा अर्थच हा होतो की तुमच्या जाण्यानंतर पण तुमच्या वस्तू जिवंत आहेत. तो वेल्थ लिगसी कशी करू शकतात? जसं मी ती केस स्टडी सांगितलं की ती व्यक्ती 94 कोटीची वेल्थ नेक्स्ट जनरेशनला वयाच्या 80व्या वर्षी त्याचं समजा या जगामधून जर तो गेला जग सोडून तर 94 कोटीची वेल्थ नेक्स्ट जनरेशनला देईल. नेक्स्ट जनरेशन त्यावेळेस 45 ते 46ची असणार. 45-46 वर्षी 100 कोटीची वेल्थ जवळपास आल्यावरती ती जनरेशन अजून इफेक्टिव्हली चांगलं इन्व्हेस्ट करू शकते, सर्व्हिसेस बिझनेसमध्ये येऊ शकते किंवा बिझनेस एक्सपांड करू शकते किंवा मल्टिपल प्रोडक्ट्स क्रिएट करू शकते. तर वेल्दी लोक जे जनरेशनल वेल्थ आहेत त्यांना हा बेनिफिट मिळतो की त्यांच्या एक जनरेशन वेल्थ क्रिएट करते, सेकंड जनरेशन अजून बिल्ड करून अजून क्रिएट करते, अजून एक्सपेरिमेंट करते. तर लिगसी फार इम्पॉर्टंट आहे. आपल्या इथे लिगसी होत नाही कारण लिगसीला तेवढं इम्पॉर्टन्स नाही दिलेलं आहे. लिगसी आपण नाही करत कारण लिव्हरेजचा इम्पॉर्टन्स माहित नाही. लिव्हरेज बऱ्याचशा लोकांना माहित नाही. एक्सपर्ट लिव्हरेज आहे, कॅपिटल लिव्हरेज आहे, पीपल लिव्हरेज आहे, त्याच्यानंतर मीडिया लिव्हरेज आहे, टेक्नॉलॉजी लिव्हरेज आहे. लिगसी तीच व्यक्ती करू शकते ज्याला या 5 लिव्हरेजचे इम्पॉर्टन्स माहिती आहे. त्यामुळे एक्सपर्टवरती कोणी ट्रस्ट नाही ठेवत, एक्सपर्ट नसतो. त्याच्यानंतर कॅपिटल, दुसऱ्याची कॅपिटल यूज करून लोक खरंच बिझनेस नाही करत, वेल्थ नाही क्रिएट. कालचंच ते एक्झाम्पल सांगितलं ना, त्यांना बँकेची कॅपिटल 1.5 कोटी हवी आहे पण स्वतःचं राहण्यासाठी घर घ्यायचंय. ज्यावेळेस वेल्थ क्रिएशन, बिझनेस क्रिएशनची गोष्ट आली, मी सांगितलं 1.5 कोटी बँकेकडून घेऊ शकतात, ते म्हणतात की नाही. देन फिअर, डाऊट, दॅट मीन्स कॅपिटल लिव्हरेज माहित नाही. थर्ड लिव्हरेज जो आहे पीपल लिव्हरेज, लोकांकडून कशा पद्धतीने इफेक्टिव्हली काम करून घ्यायचं, त्यांना पण बेनिफिट द्यायचं आणि आपल्याला पण बेनिफिट मिळवायचंय, हे पण लिव्हरेज माहित नाहीये. त्यामुळे तुम्ही बघा ना की बरेचसे लोक त्यांचं काम डू इट युअर सेल्फच करत असतात. म्हणजे अगदी घरामध्ये बल्ब गेला असेल तर तो बल्ब घ्यायचा आणि काढायचा आणि लावायचा, घेऊन यायचा, त्याच्यात 1 तास ते घालवणं पसंत करतील. पण तोच 1 तास स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये हार्ड काम करण्यासाठी ते लोक बिलकुल नाही. आणि त्याच 1 तासामध्ये जे कृत्य करतात ना त्याला ते एकदम जेन्युइन असं सांगतात.
तर या काही गोष्टी ज्या आहेत ना या लोकांना अंडरस्टँड करायचं. पीपल लिव्हरेज फार इम्पॉर्टंट आहे, टेक्नॉलॉजी लिव्हरेज पण फार इम्पॉर्टंट आहे. इंडियामध्ये काय इंडियन्स टेक्नॉलॉजी बनवतात पण इंडियन्स टेक्नॉलॉजी यूज नाही करू शकत. हा मेजर प्रॉब्लेम आहे. स्मार्टली यूज नाही करू शकत. 2020 नंतर आम्ही काय केलं, पहिलं इन्व्हेस्टमेंट केलं की झूमचे सबस्क्रिप्शन बाय केले. त्यांनी काय झालं की मॅक्झिमम आमचं रिच वाढायला सुरुवात झाला. राईट, मॅक्झिमम रिचने काय झालं की वेगवेगळ्या देशातून पण आता लोक कनेक्ट व्हायला लागले. त्यामुळे टेक्नॉलॉजीचं लिव्हरेज मिळालं. जर्मनी, UK, US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चायना, इथून लोक आता कनेक्ट व्हायला लागले. का? कारण टेक्नॉलॉजीचं लिव्हरेज झालं. आणि एक वन मोर लिव्हरेज, मीडिया लिव्हरेज. मीडिया लिव्हरेज म्हणजे आज सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया लोकांना डेटा कन्झ्युम करण्यासाठी वापरतात. सोशल मीडिया तुम्हाला तुमचं स्किल प्रमोट करण्यासाठी, सोशल मीडिया तुम्हाला पूर्ण वेळ वाया घालवण्यासाठी नाही किंवा रील्स बघण्यासाठी नाहीये. तो सोशल मीडियाचं किंवा मीडियाचं लिव्हरेज नाही. बरेचसे लोक त्यांनी जे अचीव्ह केलेलं आहे ते मार्केट नाही करू शकत. आता आम्ही काही अवॉर्ड्स आम्हाला मिळालेले, ते अवॉर्ड्स मीडियामध्ये पण डिक्लेअर झाले. तो मीडियाचं लिव्हरेज मिळालं, कव्हरेज मिळालं. तर हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी मेजॉरिटी लोक नाही करत. आता लिगसी तुम्हाला क्रिएट करायची, लिव्हरेज तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल. इव्हन हा जो पॉडकास्ट चाललाय हा पण मीडिया लिव्हरेजच आहे ना. जे काही नॉलेज एक्सपिरियन्स आपला आहे, 17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 17 वर्षामध्ये खूप साऱ्या केस स्टडीज आहे. 17 वर्षामध्ये कोण लोक फायनान्शियल ब्रोक होतील, कोण लोक वेल्थ क्रिएट करतील, इथे बसून आपण सांगतोय. मीडियाचा तर सपोर्ट घेतोय. आणि माईट बी हा पॉडकास्ट वेगवेगळ्या देशामध्ये जाईल, वेगवेगळ्या सिटीमध्ये जाईल आणि त्यापैकी काही लोकांना रिअलाइज होईल की नाही, आपल्याला पण जनरेशन एक्स मध्ये आपल्याला पण रिटायरमेंट प्लॅनिंग करणं फार महत्वाचं आहे. स्ट्रक्चर प्लॅनिंग करणं फार महत्वाचं आहे. विदाउट स्ट्रक्चर प्लॅनिंग आपण जे काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत हे फक्त मार्केटमध्ये आपल्याला बघावं लागतं. ऑल द टाइम आपल्याला सकाळी उठलं की फायनान्शियल मार्केट ऑन करा, स्टॉक मार्केट चेक करा, रेडमध्ये ग्रीनमध्ये या सर्व गोष्टी चेक करा. दॅट मीन्स तुम्ही फिअरमध्ये आयुष्य जगताय. त्याचा प्रॉब्लेम काय होतं की तुम्ही हेल्थकडे लक्ष न देते, मेंटल पीस हरवलेलं आहे, रिलेशनशिपमध्ये चांगलं नाहीये. तर लिव्हरेजचाच प्रॉब्लेम आहे लोकांचा. लिव्हरेज शिकवलं नाही आपल्याला लहानपणापासून. मिडल क्लास घरामध्ये लिव्हरेज हा कॉन्सेप्ट नाही मिळत. तर हे सर्व कॉन्सेप्ट आहेत ना वेल्थ क्रिएशनसाठी किंवा एखादं न्यू क्रिएशनसाठी फार इम्पॉर्टंट आहे. वेल्थ क्रिएट करा किंवा बिझनेस क्रिएट करा, लिव्हरेज इम्पॉर्टंट गोष्ट. सरांनी बऱ्याच गोष्टी कव्हर केल्यात रिटायरमेंट प्लॅनिंग विषयी. बट माझ्या मनामध्ये आता जाता जाता अजून एक शेवटचा क्वेश्चन आलाय आणि माहित बी तो तुमच्या सगळ्यांचा असू शकतो. सर 40-45 वयोगटातली व्यक्ती आहे, त्याचं मुलाचं वय पण आज 10-12 वर्षाचं. पुढच्या 10-12 वर्षांनी त्याचा मुलगा पण नाही म्हणाला तरी VC मध्ये असेल, माइट बी एज्युकेशन, हायर एज्युकेशन मध्ये असेल. सायमल्टेनियसली पुढच्या 10-12 वर्षामध्ये ह्याला रिटायरमेंट पण गोल अचीव्ह करायचं. आता ही जी तारेवरची कसरत आहे ही कशा पद्धतीने मॅनेज करायला हवी? मुलांचं शिक्षण, हायर एज्युकेशन, मॅरेज सायमल्टेनियसली वर्सेस रिटायरमेंट, प्रायोरिटी कशी असायला हवी? तारेवरची कसरत आहे बट ती स्ट्रक्चर केली ना तर तारेवरची कसरत नाही. आता ही जी सिच्युएशन आहे त्याचं एज 45 आहे आणि पुढच्या 15 वर्षात त्याला रिटायर पण व्हायचंय. त्याच दरम्यान मुलांच्या शिक्षणाची पण तरतूद करायची आहे. मुलांचं करिअर सेट पण नाही झालंय. यू विल फाइंड की 99% जे पेरेंट्स आहेत ना ते ज्यावेळेस रिटायर होतील त्यांचं मुलांचं शिक्षण पूर्ण पण नसेल झालं, आणि झालं जरी असेल तरी त्यांचं अर्निंग्स स्टार्ट नसतील झाले. त्या जरी स्टार्ट झाले असतील तरी सफिशियंट अर्न नाही करत आहे. दॅट मीन्स ऑल द टाइम ते पेरेंट्सवरती फायनान्शियल डिपेंड होण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत. अशा व्यक्तींनी काय करायचंय, भानावरती यायचंय. 15 वर्षानंतर मला 60व्या वर्षी रिटायर व्हायचंय. आज माझा महिन्याचा खर्च 50,000 आहे, 60,000 आहे, 70,000 आहे. ऍटलिस्ट बेअर मिनिमम ना या रिटायरमेंट नंबरला अचीव्ह करण्यासाठी त्यांनी आता 15 वर्ष म्हणजे गोल्डन टाइम आहे. काय सोपा हे नाही. 15 वर्ष खूप झाले. या 15 वर्षामध्ये त्यांनी स्ट्रक्चर आधी सुरुवात करणं, त्याला स्ट्रक्चरमध्ये क्लॅरिटी येईल की त्याला रिटायरमेंटला किती पैसे लागतील, का लागतील, ते अचीव्ह नाही केले तर काय भयंकर होऊ शकतं, त्याचं सेल्फ इमेज, सेल्फ रिस्पेक्ट. हॅव यू सीन की खूप सारे रिटायर लोक आहेत त्यांच्याकडे सेल्फ इमेज आणि त्यांचं सेल्फ रिस्पेक्टच गेलेलं आहे. येस, राईट. ज्या पुरुषाचं सेल्फ रिस्पेक्ट गेलेलं आहे ती फायनान्शियल चांगलं नाही करत आहे कारण त्यांनी स्ट्रक्चरच नाही केलेलं आहे. तर स्ट्रक्चर प्लॅनिंग काय करेल की तुम्हाला किती पैसे हवेत रिटायरमेंटला, 3 कोटी 3.5 कोटी याची क्लॅरिटी देईल. मुलांच्या शिक्षणासाठी किती पैसे तुम्हाला जमवायचे याची क्लॅरिटी देईल. एक पार्ट येतो की मुलांच्या शिक्षणापेक्षा तुमच्या आवाक्याच्या बाहेर प्लॅन करा. दुसरा पार्ट आहे की तुमचं रिच काय तेवढं तुम्ही प्लॅन करा.
तर मी म्हणेन की तुमचं रिच काय ना तेवढं प्लॅन करा. वाजवीपेक्षा लागतायत तेवढे तुम्हाला करायचेच आहे, हे धाडस करू नका. ओके. आणि जेवढं अर्न करताय त्या अर्निंग मध्ये पहिल्यांदा काय स्ट्रक्चर केलं होतं, काय येतं की तुमच्या अर्निंग मध्ये तुम्ही तुमचे गोल्स अचीव्ह करू शकताय का. आता गोष्ट जर तुम्हाला कळली की अर्निंग मध्ये करू शकता तर त्या स्ट्रक्चरला प्रॉपर रिव्ह्यू करा, एक्सपर्ट सोबत रिव्ह्यू करून त्या स्ट्रक्चरला फॉलो करा आणि ती गोष्ट अचीव्ह करा. जर तुम्ही फॉलो करताना ही गोष्ट रिअलाइज होते की तुम्हाला जे हवं आहे ते आता तुमच्या आवाक्याच्या बाहेर गेलं, इन्कम तेवढं सपोर्ट नाही करत आहे, तर मग रिक्वेस्ट आहे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये स्किलला इम्प्रूव्हमेंट करा, दुसऱ्या इंडस्ट्रीच्या स्किलला इम्प्रूव्हमेंट करा. कारण जर जगभरामध्ये वेल्दी लोक जर बघितले तर 4 गोष्टी त्यांच्यामध्ये कॉमन आहे. एक तर पहिली गोष्ट ते बिझनेस प्रॉफिटवरती डिपेंड असतात. सेकंड थिंग त्यांचा बिझनेस असेल तर दुसऱ्याच्या बिझनेसच्या प्रॉफिट शेअरिंगवरती डिपेंड असतात. थर्ड ते इक्विटीवरती डिपेंड करतात. ते दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये इक्विटी स्टेक मिळतील यासाठी इन्व्हेस्ट करतात किंवा अशा कंपनीमध्ये काम करतात जिकडून इक्विटी त्यांना ऑफर केली जाईल ई स्टॉक मार्फत. आणि चौथी गोष्ट स्ट्रक्चर प्लॅनिंग करून कॅपिटल अप्रिसिएशन करून वेल्थ क्रिएट करणं इन्व्हेस्टमेंट. त्या 4ही गोष्टींसाठी तुमच्याकडे प्लॅन नसेल तर तुम्ही गॅरंटेड फायनान्शियल ट्रॅकमध्ये येणार. जर तुमचं उत्पन्न कमी आहे तुम्ही स्वतःला अपस्किल करा. आणि या जगामध्ये आज रिसोर्सफुल वर्ल्डमध्ये अपस्किल करणं काही चॅलेंजिंग नाहीये. ऍक्सेप्ट करा स्वतःला आणि स्वतःवरती हार्ड काम करा. माय फिलॉसॉफी इज सिम्पल. या जगामध्ये फक्त एम्प्लॉयरसाठी हार्डवर्क करणारी व्यक्ती सर्वाइव्हच करू शकते आणि एम्प्लॉयरसाठी हार्डवर्क आणि स्वतःवरती त्याहीपेक्षा जास्त हार्डवर्क करणारी व्यक्तीच वेल्थ क्रिएट करू शकते, विस्डम करू शकते. मी स्ट्रॉंग बिलीव्ह आहे की स्वतःवरती हार्ड काम करणं फार गरजेचं आहे. मी बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मी दुसऱ्यांशी खूप हार्श बोलतो, हार्ड बोलतो, पण जे लोकांचं हे परसेप्शन आहे ना त्यांनी माझं लाईफ कधी बघितलं नाही की मी स्वतःशी किती हार्ड बिहेव करतो ना हे कोणाला दिसत नाही. मी जिममध्ये किती हार्ड असतो हे कोणाला कळत नाही. मी माझ्या कॅरेक्टरवरती काम करताना किती हार्ड असतो हे कोणाला कळत नाही. पण ज्यावेळेस मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो त्यावेळेस सगळ्यांसाठी हार्श बिहेव करतो हे लोकांना कळतं. तो बॅकएंडमध्ये तुम्ही माझं आयुष्य नाही बघितलं की मी किती हार्ड आहे. समटाईम तुम्ही बघितलं की मी स्वतःशी किती हार्श बिहेव करतो. पण जर तुम्ही स्वतःवरती हार्ड काम नाही केलं तर प्रॉब्लेम कळेल की तुम्ही दुसऱ्यांना हार्श आणि हार्ड बिहेव करायला सुरुवात करणार. दुसऱ्याकडून जास्त अपेक्षा करण्याची तुमची ऑल द टाइम मनीषा असेल. तर हे टाळा. तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट द्या. स्वतःमध्ये खूप पॉवर आहे. बस स्लोली ग्रॅज्युअली स्वतःवरती काम करा. एन्व्हायरमेंट चेक करा. ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुमची एनर्जी लो होते त्या एन्व्हायरमेंटपासून लांब राहा. सर्वात महत्त्वाची गोष्ट. ज्या एन्व्हायरमेंटमध्ये टॉक्सिस लोक आहेत तिथून लांब होण्याचा प्रयत्न करा. कारण 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट. टॉक्सिस एन्व्हायरमेंट, टॉक्सिस पीपल. यांना कट डाऊन केल्यावरती बाय डिफॉल्ट तुमची एनर्जी हळूहळू इम्प्रूव्ह होईल. चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहा, चांगल्या सवयी राहा. तर जनरेशन नेक्स्टला या 2 गोष्टींचा सल्ला आहे की तुमचं स्ट्रक्चर बनवा, स्ट्रक्चरला फॉलो करा. यामध्ये ही गोष्ट अंडरस्टँड होईल की त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कुठे आहात, कुठे जायचं याची क्लॅरिटी राहील आणि ते स्ट्रक्चर तुम्हाला इन्स्पायर करेल. सेकंड थिंग, इन्स्पायर केलेल्या स्ट्रक्चरमध्ये फोकस राहा. वन मोर थिंग, एक फेमस फिलॉसॉफरनी ही पण गोष्ट मी आज तुम्हाला शेअर केली की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही कार्य करताय त्या कार्य करण्यासाठी तुमची मरणाची तयारी नसेल तर तुमच्या जगण्यासाठी पण काही कारण नसणार. वाव, वंडरफुल. दिस इज द रियालिटी. ऍक्सेप्ट करा. ब्युटिफुल कोट आहे. मला ब्युटिफुल आय डोंट नो फिलॉसॉफर मी रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी रीड केलेलं की जगण्यासाठी तुम्हाला रिझन लागतो. येस सर, तुमच्यासोबत जर कोणाला काही भेटण्यासाठी किंवा तुमचं कन्सल्टेशन हवं असेल, असं कोणाला उत्सुकता असेल तर त्यांनी तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करावं? डायरेक्ट कन्सल्टेशन असं माझ्याशी करता येणार नाही. बाकी हायरार्की आहे, प्रोसेस आहे, सिस्टम आहे, टीम आहे एक्सपर्टची. तो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स आम्ही शेअर करू. ते तुम्हाला नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बेस्ट तुम्हाला काही फॉर्म्स देतील ते फॉर्म्स फिलअप करा. तुमचा प्रॉब्लेम काय, चॅलेंज काय त्यांच्याशी डिस्कस करा आणि देन मग तुमचं प्रॉब्लेम चॅलेंज ते सॉल्व्ह करू शकतील की नाही हे क्लॅरिफाय करतील आणि मग काही कन्सल्टेशनचा ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील ते तुम्हाला सांगतील आणि त्या कन्सल्टेशनला तुम्ही हजर राहा ऑनलाईन.
कन्सल्टेशन घेताना ही गोष्ट अंडरस्टँड करा, स्वतःच्या टाइमला रिस्पेक्ट द्या, स्वतःच्या कॅरेक्टरला रिस्पेक्ट द्या. येस, खूप गंभीर डिस्कशन होतं, रिटायरमेंटचाच विषय होता. हसी मजाक मस्ती जल्लोष करत हा डिस्कशन नाही करू शकत. वेल्थ मॅनेजमेंट जर्नीमध्ये रिटायरमेंट हा सगळ्यात पेनफुल पिलर आम्ही बघितलाय आणि याच्यामध्ये खूप साऱ्या जनरेशनने त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला पण डिस्ट्रॉय केलेलं आहे. तर दिस इज द राईट टाइम. तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग आज पण जर तुम्ही नाही करत तर तुमच्या नेक्स्ट जनरेशनला तुम्ही पुन्हा ट्रॅपमध्ये आणताय. नितीन सर, मी पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद करते. तुम्ही you so आलात much. आणि तुमचा एवढा लॉंग एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केलात. येस सर. थँक्यू सो मच. तुम्ही या विषयावरती पुन्हा एकदा नव्याने कंटेंट क्रिएट केला, क्वेश्चन्स क्रिएट केले, क्वालिटी क्वेश्चन्स विचारले, जेणेकरून या स्पेसिफिकली दुर्लक्ष असलेल्या विषयावरती आम्हाला अजून आमचे इन्साईट देता आले. होप सो जे ऑडियन्स पॉडकास्ट ऐकतील त्यांच्यासाठी इन्साइटफुल नॉलेज असेल. नॉलेज इम्प्लिमेंट करा, नुसतं नॉलेज घेऊ नका, कारण बरेचसे लोक नॉलेज घेतात आणि मरतात. तसं तुम्ही बिलकुल बिहेव नका. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.